माननीय डॉक्टर कुमार सप्तर्षी, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले सर्व गांधीप्रेमी, प्रथमतः डॉक्टर कुमार सप्तर्षी आणि संदीप या दोघांनी मला तुमच्याशी या जरा हटके अशा विषयावर संवाद साधण्याची संधी दिली, याच्याबद्दल प्रथम मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. कार्यक्रमाची सुरुवातही खूप मजेशीर अशी झाली आणि मला माझे जुने दिवस आठवले. मी लोकविज्ञान संघटनेचा आणि चळवळीचा कार्यकर्ता होतो आणि त्यामुळे आम्ही असा बाबाचा वेश धारण करून बरेच चमत्कार करत असू आणि नंतर ते कपडे उतरवून मग त्याचा वैज्ञानिक स्पष्टीकरण देत असू. तर त्या दिवसांची मला आठवण झाली. 1982 साली असंच मी शनिवार वाड्यासमोर मोठ्या जनसमुदायासमोर निखाऱ्यांवरून चालण्याचा प्रयोग करत होतो आणि प्रचंड गर्दी होती, धक्काबुक्की चाललेली होती आणि कसंबसं मी त्या निखाऱ्यांवरून जात येत होतो. अशातच एक माणूस समोर आला, चष्मा लावलेला होता आणि एवढ्या गर्दीत फक्त एकच माणूस असा होता की जो मला म्हणाला की मला सुद्धा निखाऱ्यांवरून चालता येईल का, मला तू शिकवतोस का? तर मी म्हटलं जरूर शिकवतो, याच्यात काही विशेष काहीच नाही आहे, थोड्या वेळाने मी याचं बिंग फोडणारच आहे माझं. तर मग मी त्यांना शिकवलं आणि मग शेवटी त्यांना विचारलं की तुमचं नाव काय? तर ते म्हणाले की माझं नाव नरेंद्र दाभोळकर. तर खूप छान सुरुवात झाली, मला खूप आनंद झाला आणि मी फिजिक्सचा विद्यार्थी आहे, माझं केमिस्ट्री एवढं काही विशेष नाही, पण आज केमिस्ट्रीचा पण एक धडा मिळाला, आनंद वाटला. आजचा जो विषय आहे तो थोडासा हटके जरी असला तरी जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तुमच्या लक्षात येईल की गांधीजींच्या विचारांच्या प्रकाशामध्येच आपल्याला कसं पुढे जावं लागणार आहे. आधुनिक अशा या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगामध्ये हा निष्कर्ष मी सांगून सुरुवात अशासाठी करतो की काही थोडासा भाग भाषणाचा हा प्रथम कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी बोलणार आहे. त्या भागामध्ये तुम्हाला अशी शंका येईल की वक्ता आजचा विषय विसरला आहे का, आणि म्हणून मी आधी प्रस्तावना केली. तर आम्ही ज्यावेळी विद्यार्थी दशेमध्ये अगदी होतो त्यावेळेला कृत्रिम बुद्धिमत्तेचं स्वरूप हे वेगळं होतं. त्यावेळेला म्हणजे 20व्या शतकाच्या शेवटच्या भागामध्ये त्यावेळेला साधारणपणे असं समजलं जायचं की मानवी बुद्धिमत्तेची कॉपी करणं हे कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मितीचं उद्दिष्ट आहे. आणि त्या दृष्टीने प्रयत्न होत असताना अनेक शास्त्रज्ञ म्हणजे हर्बर्ट सायमन असोत, मार्विन मिन्स्की असोत, ॲलन ट्युरिंग असोत किंवा ड्रेफस असो किंवा मॅकार्थी असो, म्हणजे खूप शास्त्रज्ञांचं हे आम्हाला अभ्यास करावा लागायचा. आणि त्यांचं सर्वसाधारण मत असं असायचं की इथपासून 10 वर्षात, इथून 20 वर्षात, इथून 30 वर्षात आम्ही मानवी बुद्धिमत्तेची सही कॉपी ही यंत्रामध्ये करू आणि त्यामुळे मानवी बुद्धिमत्तेला ज्या ज्या गोष्टी शक्य होतात त्या सगळ्या आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे करून दाखवू आणि त्यामध्ये अतिसर्जनशील अशाच्या मानवी कृती समजल्या जातात त्यासुद्धा आम्ही करून दाखवू. त्याची उदाहरणं त्या काळामध्ये घेतली जायची की ज्याच्यामध्ये सर्जनशीलतेचं पराकोटीचं सर्जनशीलता लागते अशी कुठल्या मानवी कृती आहेत. तर त्यातली एक घेतली जायची ती म्हणजे अतिशय उत्स्फूर्त अशी कविता तयार होऊ शकेल. कवी यशवंतांनी एका ठिकाणी म्हटलंय की कवीला पहिलं कडवं सुचतं आणि पुढची कडवी कवी घडवतो. तर पण ते पहिलं उत्स्फूर्तता जी आहे, ती उर्मी जी आहे ती या बुद्धिमत्तेतून निर्माण होईल. किंवा अत्यंत व्यामिश्र म्हणजे
अतिशय गुंतागुंतीचं, स्पर्धा परीक्षेला बसलेल्या मुलांना हा शब्द कळतो पण बाकीच्यांना कदाचित कळत नाही, म्हणून गुंतागुंतीचा असा शब्द वापरतो. अतिशय गुंतागुंतीच्या अशा ज्या मानवी कृती आहेत त्याच्यामध्ये त्यावेळेला जो समावेश व्हायचा या चर्चांमध्ये तो म्हणजे की चित्रपटाचं दिग्दर्शन. मला माहीत नाही की तुमच्यापैकी किती जणांनी बॉलिवूडमध्ये कधी जाऊन चित्रपटाचं दिग्दर्शन पाहिलं आहे का. तुम्ही जर गेलात तर तुमच्या लक्षात येईल की तो जो दिग्दर्शक असतो तो जवळजवळ 200-300 माणसांचा एका वेळी संपूर्ण दिग्दर्शन करत असतो, व्यवस्थापन करत असतो. अतिशय गुंतागुंतीची मानवी प्रक्रिया ती असते आणि त्या सगळ्यांच्या भावभावना, त्यांची क्षमता हे सगळं लक्षात घेऊन तो एका विशिष्ट वेळी विशिष्ट कृती सगळ्यांकडून सांघिक पद्धतीने घडेल अशी योजना करत असतो. आणि त्यामुळे ती कृतीसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकेल अशा प्रकारचे दावे हे त्या काळामध्ये होत असत. त्याच्यावर प्रचंड संशोधनासाठी निधी काही दशका खर्च झाला. इतकंच नव्हे तर ॲलन ट्युरिंग यांनी त्याची एक ट्युरिंग टेस्ट दिली की कृत्रिम बुद्धिमत्ता याचं स्वरूप कसं ओळखायचं. तर मानवी बुद्धिमत्तेने केलेली कृती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने केलेली कृती याच्यातला फरक ज्या वेळेला माणसांच्या बुद्धिमत्तेने ओळखताच येणार नाही त्यावेळेला ती खरी कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे इतकी त्याच्या म्हणजे माणसं जे करू शकतात ते हुबेहूब करणं असा फोकस हा 20व्या शतकाचा होता. या 20व्या शतकाचं एक वैशिष्ट्य होतं की 20व्या शतकाने माणसाला यंत्रवत बनवून टाकलं होतं. औद्योगिक क्रांतीच्या नंतर कारखाना सदृश अशा ज्या उत्पादन प्रक्रिया निर्माण झाल्या त्याच्यामध्ये माणसांनी साधारणपणे आपली सर्जनशीलता वापरू नये, ठराविक कामं आज्ञाधारकपणे ठराविक वेळामध्ये करत राहावी आणि त्याचं ठराविक वेतन घ्यावं. म्हणजे माणसांचं यंत्र करण्याचा एक घाट 20व्या शतकाने घातला, ज्याची पूर्ण चिकित्सा गांधींनी केलेली आहे. तुम्ही इथे सगळे गांधी विचार जाणणारे लोक आहात त्यामुळे मी त्याच्यात पुन्हा एकदा जात नाही. परंतु माणसाचं अशा प्रकारे यंत्रवत असं अस्तित्वामध्ये एक रिडक्शनिझम, एक माणसाचं अवमूल्यन करणं आणि माणसाला यंत्राचं गुलाम बनवणं हे काम 20व्या शतकामध्ये त्याची एक परमोच्च बिंदू गाठला गेला. आणि तेच शतक जे होतं त्याच शतकामध्ये हा दुसरा घाट घातला जात होता की यंत्रांना मात्र मानवी सर्जनशीलता कशा देता येतील. अशी एक मजेशीर गोष्ट चालू होती. 20वं शतक संपता असं लक्षात येऊ लागलं की यंत्रामध्ये मानवी सर्जनशीलता निर्माण करणं केवळ अवघड नव्हे तर अशक्य आहे. आणि हा एक अतिशय दिलासा देणारा असा निष्कर्ष 20व्या शतकाच्या शेवटी निघाला. 21वं शतक ही गोड बातमी घेऊन आपल्यासमोर आलं की आपल्याला त्याच्यातून मानवी सर्जनशीलता या यंत्रातून काही निर्माण करता येणार नाही. याची काही प्रमुख कारणं होती. एक त्याचं कारण असं होतं की ज्या प्रकारची कम्प्यूट पॉवर आपल्याला यंत्रामध्ये लागेल मानवी बुद्धिमत्तेची कॉपी करण्यासाठी तशी कम्प्यूट पॉवर त्यावेळी नव्हती आणि ती आजही नाही. मी हे विधान करताना मला याची पूर्ण जाणीव आहे की या वर्षाच्या शेवटी $1000चा लॅपटॉप ज्यावेळी तुम्ही विकत घ्याल तर त्या लॅपटॉपमध्ये मानवी मेंदूची जी संगणन क्षमता आहे म्हणजे त्यातली कल्पनाशक्ती, सर्जनशीलता हे बाजूला काढू आपण, कम्प्यूट पॉवर हार्डकोअर, तर ती तेवढीच्या तेवढी त्या लॅपटॉपमध्ये या वर्षाच्या अखेरीमध्ये असणार आहे आणि त्याची किंमत $1000 असेल. आणि आमच्या क्षेत्रामध्ये एक मूर्स लॉ म्हणून आहे, जे गॉर्डन म्यूर ज्यांनी इंटेल कंपनीची स्थापना केली त्यांनी हा एक लॉ दिला आणि आजपर्यंत किंवा ती 20-25 वर्ष तो तसाच राहणार आहे. अशा प्रकारची वैज्ञानिक प्रगती चालू आहे आणि त्या लॉप्रमाणे अजून 25 वर्षांनी म्हणजे इथे जे काही नैसर्गिकरित्या ज्यांचे केस काळे आहेत असे जे लोक बसलेले आहेत
ते ज्यावेळेला तो लॅपटॉप वापरतील 25 वर्षांनी, तर त्यांच्या त्या लॅपटॉपमध्ये त्यावेळेला पृथ्वी तलावर जेवढे मानवी मेंदू असतील त्या मानवी मेंदूंची सगळ्यांची मिळून जी कम्प्यूट पॉवर असेल ती त्यावेळेच्या प्रत्येक लॅपटॉपवर $1000 इक्विव्हॅलंटला असणार आहे. हे जरी असलं तरीही ज्या प्रकारची संगणक क्षमता आपल्याला मानवी सर्जनशीलता यंत्रांमध्ये आणण्यासाठी लागते ती उपलब्ध नसेल. दुसरी गोष्ट म्हणजे जे प्रोग्रॅमिंग पॅराडाईम्स आहेत, ज्या पद्धतीने आज्ञावली लिहिल्या जातात, ज्या पद्धतीने थोडंसं रात्री जागरण करून आलो आहे मी, ज्या पद्धतीने आज्ञावली लिहिल्या जातात संगणकांसाठी, तर त्या आज्ञावली मानवी सर्जनशीलतेच्या प्रक्रियांचं मॉडेल करण्यासाठी अपुऱ्या आहेत. ही दुसरी गोष्ट होती. तिसरी गोष्ट जी समोर आली ती ही होती की माणसाचं जे शरीर आहे, आणि गांधींचा तो फारच म्हणजे जगाला त्यांनी दिलेली एक देणगी आहे की तुम्ही मानवी शरीर जे आहे ते किती अप्रतिम असं यंत्र आहे, त्याच्याकडे त्या दृष्टीने बघा आणि त्याचा परमोत्कर्ष तुम्ही केला पाहिजे तुमच्या शरीराचं जाणून. त्याच्यामुळे ते स्वतःच्या शरीराची किती काळजी घेत होते हे तुम्ही सर्व जाणकार लोक जाणताच. आणि ते नॅचरोपॅथी, ते मसाज आणि हे ते त्यांचं जे चालायचं, त्याच्यामुळे मानवी शरीराची जी क्षमता आहे तर ती क्षमता सर्व दृष्टींनी आपल्याला यंत्रामध्ये आणणं त्याहीवेळी शक्य नव्हतं आणि आजही शक्य नाही आहे. एक छोटंसं उदाहरण देतो. तुमच्या सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत आणि त्याच्यात कॅमेरा आहे आणि आपण सातत्याने फोटो काढत असतो. तो कॅमेरा तुम्ही झूम इन झूम आउट करता, त्याच्यामध्ये म्हणजे CCD कॅमेऱ्याचं जे पेटंट आहे त्याच्यासाठी नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. अशा प्रकारचा तो रिसर्च आहे, साधीसुधी गोष्ट नाही आहे. तरीसुद्धा तुम्ही तुमच्या ह्युमन आय, मानवी डोळ्यांनी ज्या प्रकारची ॲडजस्टमेंट करू शकता, ज्या प्रकारचा अवकाश कवेत घेऊ शकता, त्याच्या जवळपासही तो जात नाही. म्हणजे रॉड्स आणि कोन्सची जी तुम्ही वापर करता तशा प्रकारचं तुम्हाला ते करता येत नाही. म्हणजे अजून त्याच्या जवळपासही एवढा पॉवरफुल कॅमेरा पोचलेला नाही ज्याच्यासाठी तुम्ही हजारो रुपये मोजता, तो अजून त्याच्या जवळही पोचलेला नाही. आपल्या घ्राणेंद्रियांविषयी तर मी काही बोलायलाच नको, कारण अजून त्याचा मोबाईलमधून असं काही ॲप निघालेलं नाही की एकदम सडनली या खोलीत सुगंध पसरवता येईल, किंवा सुगंध असेल तर ते त्याचं सेन्स करता येईल, असं काही नाही आहे. आणि त्याच्यामुळे मानवी शरीरामध्ये ज्या विविध प्रकारच्या क्षमता आहेत त्या होवर्ड गार्डनरनी ज्या वेळेला 1979 साली फंक्शनल MRIचा शोध लागला, त्याच्यानंतर 4 वर्षामध्ये त्यांनी ह्या समोर आणल्या 83 सालापर्यंत. कारण तोपर्यंत जिवंत मेंदूचा अभ्यास करणं कठीण होतं. आणि ज्यावेळेला जिवंत मेंदूचा अभ्यास आपल्याला फंक्शनल MRIने करता आला, त्यानंतर गार्डनरने आपल्याला दाखवून दिलं की माणसांच्या मेंदूमध्ये भाषा आकलनाचं एक स्वतंत्र केंद्र असतं आणि भाषा व्यक्त करण्याचं एक वेगळं केंद्र असतं. म्हणजे त्याची भाषिक बुद्धिमत्ता ही 2 केंद्रांमधून संचलित होते. त्याचबरोबर त्याच्यात सांगीतिक बुद्धिमत्तेचं एक केंद्र असतं. नंतर त्याच्यामध्ये शारीर स्नायूविषयक आणि शारीर गतिविषयक बुद्धिमत्तेचं एक केंद्र असतं. त्याचं अगदी साधं उदाहरण म्हणजे आत्ताच मी येताना इथे गांधी भवनच्या अलीकडे एक डोंबाऱ्याचं मूल त्या दोरीवर सगळे प्रयोग करत होतो. तुम्ही पण बघितलं असेल. मी थांबूनच बराच वेळ त्याचा आस्वाद घेत होतो, कारण जरा लवकरच आलो मी. शारीर स्नायूविषयक बुद्धिमत्ता ही त्याच्याकडे जी आहे त्या मुलाकडे, तसा रोबो तयार करणं हे अतिशय कठीण आहे, अतिशय महाग आहे आणि अजून तरी त्याच्या जवळपास आपण जाऊ शकलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ती एक बुद्धिमत्ता, अवकाशीय बुद्धिमत्ता, व्हिज्युअल इंटेलिजन्स, ज्याच्यातून तुम्ही नॅव्हिगेशन करू शकता, त्याचबरोबर त्याचं वेगळं केंद्र मेंदूमध्ये आहे. त्याचबरोबर निसर्गविषयक बुद्धिमत्ता, जी तुम्हाला सालीम अली किंवा आपल्या पुण्यातले किरण पुरंदरे वगैरे या लोकांमध्ये त्याचा परमोत्कर्ष झालेला दिसतो. की किरण ज्या वेळेला 71 पक्ष्यांचे आवाज काढतात त्यावेळी त्या पक्ष्यांच्या माद्या मेटिंगला येतात जवळ,
इथपर्यंत त्यांना ती बुद्धिमत्ता गवसलेली आहे. तर त्याच्यामुळे तशी एक बुद्धिमत्ता आपल्याकडे आहे. त्याचबरोबर आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता, इतरांच्या भावभावना समजून घेण्याची बुद्धिमत्ता. आपण साधारणपणे 270 भावना व्यक्त करतो आणि त्या 7000 फेशियल गेस्चर्समधून, हावभावांमधून आपण त्या व्यक्त करतो. आणि आपल्याला सगळ्यांना त्या 270 भावना म्हणजे त्याच्यामध्ये फिलिंग्ज आहेत आणि इमोशन्स आहेत. काही फिलिंग्ज म्हणजे ज्या व्यक्त होतात आणि इमोशन्समध्ये ज्या व्यक्त किंवा सबकॉन्शियसमध्ये अव्यक्त राहतात. तर त्या भावभावना आपण दुसऱ्या माणसांच्या समजून घेण्याची पण बुद्धिमत्ता आपल्याकडे आहे, आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. आणि त्याचबरोबर ती गेस्चर्स जे हावभाव आहेत त्याचा अन्वयार्थ आपण लावू शकतो आणि ती गेस्चर्स आपण स्वतः पण व्यक्त करू शकतो. त्याचबरोबर व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता, आपण कोण आहोत, मी कोण आहे हे समजून घेण्याची एक बुद्धिमत्ता आणि त्याचं एक वेगळं केंद्र आपल्या मेंदूमध्ये आहे. म्हणजे गांधी ज्यावेळेला मानवी बुद्धिमत्तेला, मानवी क्षमतेला, मानवी अस्तित्वाला, मानवी शरीराला इतकं महत्त्व देतात, तर पुढच्या काळामध्ये जो रिसर्च झाला त्याच्याने हे सगळं म्हणजे अधोरेखित झालेलं आहे, हे आपण लक्षात घ्या. त्यावेळेला कदाचित त्यांनी त्या अंतःप्रेरणेने किंवा त्यांच्या स्वानुभवानी ते सांगितलं असेल, त्याचं कदाचित वैज्ञानिक त्यांना त्याचं सिद्धता देता आली नसेल, परंतु पुढच्या काळामध्ये हे समोर आलं. आणि त्याच्यामुळे मानवी बुद्धिमत्ता ही जशी भाषिक आहे तशीच तार्किक आणि गणिती बुद्धिमत्ता माणसांना लाभलेली आहे. अगदी साधं उदाहरण तुम्हाला घ्यायचं झालं तर क्रिकेट खेळणारा चांगला मुलगा, अतिशय उत्तम क्रिकेट खेळणारा मुलगा आपल्याला म्हणतो की मला गणित काही येत नाही बा, गणितात नापास हो. आता ज्या वेळेला तो फलंदाज असं जोरात चेंडू मारतो आणि त्याचा कॅच उडतो, ज्यावेळेला हा मुलगा फिल्डर असतो त्यावेळेला तो धावत धावत जाऊन बरोबर अशा ठिकाणी थांबतो की जिथे बॉल पडण्याची शक्यता आहे आणि तो कॅच घेतो. याच्यावेळी त्यांनी आमच्या म्हणजे प्रोफेसर प्रवीण सप्तर्षी बसले तिथे, ते सांगतील तुम्हाला की त्याने इंटिग्रो डिफरन्शियल इक्वेशन सोडवलेलं असतं. इतकं मॅथमॅटिक्स त्यांनी केलेलं असतं, कारण किती गतीने धावत जायचं, त्यांनी हे प्रोजेक्टाईल मोशनचं इक्वेशन सोडवलेलं असतं. त्याच्यामुळे तो बॉल कधी आणि कुठे पडेल हे त्यांनी ठरवलेलं असतं आणि आपण आत्ता कुठे आहोत तिथून किती वेगाने धावत गेलं पाहिजे म्हणजे आपल्याला त्याचा कॅच घेता येईल, याचं गणित त्यांनी केलेलं असतं. आणि त्याचवेळी दूरवर असलेला एक दुसरा फिल्डर हा अजिबात हलत नाही, याचं कारण त्यांनी पण एक गणित सोडवलेलं असतं की आपण कितीही वेगाने धावत गेलो तरी तिथे आपण पोचणार नाही. इतकी बुद्धिमत्ता ही गणिती आणि तार्किक बुद्धिमत्तेचं एक वेगळं केंद्र आपल्या मेंदूमध्ये आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की या सगळ्या म्हणून मनुष्य, प्रत्येक मूल जे जन्माला येतं ते असा बहुविध बुद्धिमत्तांचा पट घेऊन जन्माला येतं, मल्टिपल इंटेलिजन्सेस. आपल्याला जी अल्फ्रेड बिनेनी एक आपल्या मनामध्ये एक अंधश्रद्धा बसवून टाकली की बुद्धिमत्ता एकरेषी असते, ती IQनी शोधता येते आणि ज्यांचा IQ चांगला ते बुद्धिमान वगैरे, तर ते सगळं अवैज्ञानिक आहे, पुढे सिद्ध झालं. पण त्याचबरोबर समाज हळूहळू बदलतो. त्याच्यामुळे एखादी मुलगी अतिशय उत्कृष्ट नृत्य करत असेल तर तिला आपण ती खूप बुद्धिमान आहे असं म्हणत नाही. खरं म्हणजे तिची शरीर स्नायूविषयक बुद्धिमत्तेचा तो आविष्कार असतो, पण तिला आपण अजून बुद्धिमान म्हणत नाही, तिला आपण ती चांगली नृत्य करते असं म्हणतो. तो आपल्यातली ती अवैज्ञानिकता आहे. त्याच्यामुळे हा जो शरीर हा जो भाग आहे ज्याच्यामध्ये एवढी ज्ञानेंद्रिय आहेत आणि एवढी कर्मेंद्रिय आहेत आणि त्यांचं संपूर्ण कोऑर्डिनेशन होतं, ही एक अतिशय व्यामिश्र अशी नैसर्गिक आणि उत्क्रांतीच्या संबंध प्रवासातून पुढे आलेली एक निर्मिती आहे. आणि त्याच्यामुळे तिची आपण कॉपी करू शकू हा थोडासा जरा अहंकारच होता आणि त्याच्यामुळे तो अर्थातच अयशस्वी झाला. आणि दुसरी एक गोष्ट शेवटची, आणि ती तर मजेशीर आहे की आपण यंत्रामध्ये जे विकसित करतो आहोत, म्हणजे त्या काळातलं मी 20व्या शतकातलं म्हणतो, आपण यंत्रामध्ये जी बुद्धिमत्ता विकसित करतो आहोत ती मानवी बुद्धिमत्तेची हुबेहूब कॉपी आहे असं गृहीतकच मुळात चुकीचं होतं. तेच बिनबुडाचं होतं, कारण तुम्हाला जी मानवी बुद्धिमत्ता अजून परिपूर्णपणे आकलन झालेलं नाही आहे, तर तुम्ही जी विकसित करताय ती त्याची कॉपी आहे असं गृहीतक असणं हे तर बिनबुडाचं होतं.
अशी अनेक कारणं त्याच्यात आहेत. आणि त्यामुळे आणि आत्तासुद्धा आपण जे सेन्सर्स आहेत, आता खूप चांगले चांगले सेन्सर्स आहेत. तुम्ही बघा की टाळी वाजवली की लाईट बंद होतात वगैरे, अशा प्रकारचे खूप सेन्सर्स. आता सेन्सर्सची एक मोठी दुनिया आहे. सेन्सर सिकॉलॉजी तयार होते, नॅनो सेन्सर्स तयार होत आहेत. एका बिकरमध्ये तुम्ही काही मिलियन सेन्सर्स तयार करू शकता. आणि म्हणजे ज्वारीच्या पिकाच्या ताटाला प्रत्येकाला एक एक सेन्सर लावून त्याचा विल्टिंग पॉईंट आला की तेवढंच पाणी द्यायचं, इथपर्यंत आपण जाऊ शकतो. परंतु आपले जे सेन्सर्स आहेत ते त्यापेक्षा फारच पॉवरफुल आहेत. त्याला कमी एनर्जी लागते, त्याची साईज छोटी आहे आणि त्याचं कोऑर्डिनेशन जे होतं त्याला वायफाय वगैरे काही लागत नाही आणि ते सेन्सर्स एकमेकांशी कोऑर्डिनेट होऊ शकतात आणि त्याच्यातून एक कृती घडू शकते. अशी कितीतरी गोष्टी आहेत. तर त्यामुळे तशी बुद्धिमत्ता आपण विकसित करतो आहोत असा अहंकार धारण करणं हे चुकीचं होतं. आणि त्याच्यामुळे 20व्या शतकाच्या अखेरीला हे स्पष्ट झालं की 20व्या शतकानी जरी यंत्रांमधून म्हणजे माणसांमधून यंत्रवत असं काम करून घेण्यात यश मिळवलं असतं तरीसुद्धा यंत्रांमध्ये मानवी सर्जनशीलतेचा आविष्कार करणं अशक्य आहे, ह्या बिंदूपर्यंत ते पोचलं. अशा वेळेला तुम्ही सहजच विचाराल की आम्ही तर हल्ली रोज ChatGPT वापरतो, त्याला आम्ही कविता करायला सांगतो वगैरे वगैरे. तो कविता करतो सुद्धा, मी सुद्धा करतो त्यातून कविता. तर मग ते कसं काय होतं असं तुम्हाला वाटेल. तर ते थोड्या वेळाने आपण त्याचं स्पष्टीकरण बघणार आहोत. पुढे जाऊन 21व्या शतकानी मग काय केलं की आता एवढं रिसर्च फंडिंग करायचं, हे करायचं, तर मग कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकासाची वेगळी दिशा ही 21व्या शतकात तयार झाली. आणि ती दिशा अशी आहे की जे मानवी बुद्धिमत्तेला जमत नाही अशा ज्या गोष्टी आहेत त्या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये विकसित करा. इतका वेगळा म्हणजे डायव्हर्जंट पाथ हा घेतला गेला, हे लक्षात घ्या. आपण त्यांनी नाद सोडून दिला मानवी बुद्धिमत्तेच्या नादी लागण्याचा, कारण ते शक्य नाही. कारण त्याचं रिसर्च फंडिंग कोण देणार हो. भांडवलशाहीमध्ये शेवटी केटला प्रॉफिट असा न्याय असतो. त्याच्यामुळे त्याच्यातून काय मिळणार आहे, त्याच्यातून पुढे प्रॉफिट काय होणार आहे, तर आम्ही त्याच्यात गुंतवणूक करू, नाही तर उगाच काय अशी तुमच्या याच्यासाठी थोडीच कोणी गुंतवणूक करणार. त्याच्यामुळे हा एक वेगळा डायव्हर्जंट पाथ निर्माण झाला. आणि त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांनी तुम्ही जी गोष्ट वापरली आहे ती कृत्रिम बुद्धिमत्ता तुमच्या हातामध्ये आली. आणि ती म्हणजे त्याचं पहिलं पहाट जी होती ती म्हणजे तुम्ही गुगल सर्च दिल्यानंतर तत्काळ लक्षावधी सर्च रिझल्ट्स तुमच्यासमोर येऊ लागले. आणि त्याचबरोबर तुम्ही जेवढा गुगल सर्चला म्हणजे हे कराल, सर्च करण्याचा प्रयत्न कराल, तेवढं सर्च इंजिन हे अधिकाधिक हे कार्यक्षम होत गेलं. म्हणजे कस्टमर्स वेर को क्रिएटिंग दी प्रॉडक्ट अशी ती रचना होती. म्हणजे कस्टमर्सनाच आपलं प्रॉडक्ट अधिकाधिक चांगलं करण्याच्या मार्गी लावून टाकायचं, असा गुगलने एक घाट घातला आणि आपण सगळे त्याच्यात ते सहभागी झालो. आता ह्याच्या मागे काय होतं तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक वेगळा आविष्कार त्याच्यामध्ये होता. तो असा होता की तुम्ही प्रथम एक माणूस एक आज्ञावली देतो मानवी बुद्धिमत्तेनी, आणि नंतर तिला मनुष्य असं शिकवतो की आता तू याचे प्रयोग करायचे, त्याच्यात ज्या चुका होतील त्या चुका काय होतात त्याची पण आज्ञावली दिलेली असते आणि त्या सुधारायच्या कशा त्याची पण आज्ञावली दिलेली असते. त्याच्यामुळे स्वसुधारणा आणि त्याच्यातून पुढची पिढी निर्माण होणं सॉफ्टवेअरची, असं म्हणजे सॉफ्टवेअर हे. आणि ह्याच्या सगळ्याच्या मागे कारण काय होतं, कारण आपण एक सॉफ्टवेअर सिव्हिलायझेशन क्रिएट करत होतो. अशी एक सिव्हिलायझेशन, अशी एक सभ्यता की जी सॉफ्टवेअरशिवाय चालणारच नाही, जी आज पेट्रोलशिवाय चालत नाही पण ती सॉफ्टवेअरशिवाय सुद्धा चालत नाही. आत्ता जर तुमच्या खिशातले सगळे मोबाईल फोनमधली आता साधारणपणे सध्या 91 लाख ॲप्स आहेत त्याच्यामध्ये, ती सगळी ॲप्स बंद पडली तर तुमचं काय होईल तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे तुमचे आर्थिक व्यवहारच पहिल्यांदा करू शकणार नाही, कारण तुमची बँकच त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे सॉफ्टवेअर सिव्हिलायझेशन आपण निर्माण केलेली आहे आणि ती सॉफ्टवेअर सिव्हिलायझेशन खूप मोठ्या प्रमाणात सॉफ्टवेअरची मागणी सारखी करते आहे. तेवढं सॉफ्टवेअर माणसांना नेमून तयार करणं शक्य नाही. कितीही माणसं नेमली तरी जेवढं सॉफ्टवेअर लागतंय तेवढं तयार होणार नाही. म्हणून सॉफ्टवेअर शुड राईट बेटर सॉफ्टवेअर अँड दॅट शुड राईट बेटर सॉफ्टवेअर अँड दॅट शुड राईट बेटर सॉफ्टवेअर. म्हणून सॉफ्टवेअरने आपल्या पिढ्या निर्माण करायला सुरुवात केली. त्याला सॉफ्टवेअर म्युटंट्स असं म्हणतात.
आता सॉफ्टवेअर ज्यावेळी अधिक चांगलं सॉफ्टवेअर लिहितं, त्याच्यातून अधिक चांगलं सॉफ्टवेअर तयार होतं, त्याच्यातून पुढचं सॉफ्टवेअर तयार होतं, त्यावेळेला असं होतं की जी व्हर्जन आत्ता तुम्ही वापरत असता, समजा गुगल सर्च इंजिनची, त्याच्यामध्ये मानवी बुद्धिमत्तेचा अंश शोधणं जवळजवळ अशक्य होतं. आणि म्हणून त्याला आपण न मानवी बुद्धिमत्ता असं खरं म्हणजे म्हटलं पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्दप्रयोग हा प्रचलित होऊन आलेला आहे, पण तो तसा अर्थवाही नाही. खरा अर्थवाही शब्द हा न मानवी बुद्धिमत्ता असा असू शकतो, कारण त्याच्यात मानवी बुद्धिमत्तेचा ट्रेसच आपल्याला, अंशच आपल्याला सापडत नाही. आणि त्याच्यामुळे जगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची संपूर्ण जी विकास जो चालू आहे तो न मानवी बुद्धिमत्तेच्या दिशेने चालू आहे. आता याचा अर्थ असा की याचे एक दोन उदाहरणं छोटी छोटी देतो तुम्हाला, लगेच कळेल की त्याचा एक महत्त्वाची एक आविष्कार जो आपल्या समोर आला तो म्हणजे प्रचंड डेटा जर तुम्हाला मी दिला तर त्याच्यातले आराखडे पटकन तो शोधून देतो. म्हणजे उदाहरणार्थ आपली जी दृष्टिपटल आहे त्या दृष्टिपटलावरच्या केशवाहिन्यांचं जाळं, अशी लक्षावधी लोकांच्या केशवाहिन्यांच्या जाळ्याच्या जर प्रतिमा मी संगणकाला दिल्या आणि त्याच्यावर ह्या न मानवी बुद्धिमत्तेची आज्ञावली मी जर चालवली, ज्याला डीप लर्निंग, ज्याला आपण गहन अशा प्रकारचं त्यात शोध घेणं असं म्हणतो, तर ते दिल्यानंतर पहिली पातळी आहे बिग डेटा, त्याच्यावर तयार होतं मशीन लर्निंग, डीप लर्निंग, आणि त्याच्यातून तयार होतात अल्गोरिथम्स, आणि त्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतो. आता हे दिल्यानंतर त्यांनी ह्याच्यातून त्या पेशंटचा सगळा बाकीचा हेल्थविषयक डेटा दिला आणि त्यांच्या दृष्टिपटलांच्या प्रतिमा दिल्या. त्या सगळ्या डेटाचं पृथक्करण करत 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 ती न मानवी बुद्धिमत्ता अशा निष्कर्षाप्रत येते की तिला आता जर मी ती कुठल्याही दुसऱ्या माणसाची प्रतिमा दिली दृष्टिपटलाची, तर रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांचं निदान ती तुम्हाला करून देते. ECG काढण्याची गरज नाही, 2D इको करण्याची गरज नाही, अँजिओग्राफी करण्याची गरज नाही, अँड सो ऑन. 5 रुपयामध्ये हे काम होणार. आता काही दिवस डेमोक्रटायझेशन ऑफ ऑल दिस थिंग. त्याचा अर्थ ती तुम्हाला सहसंबंध शोधून देते, कोरिलेशन्स. पण ती अजून तरी तुम्हाला अतिशय प्रभावी असे कार्यकारण संबंध शोधून देत नाही. म्हणजे दृष्टिपटलाची प्रतिमा अशी असली तर तमुक तमुक विकार का असतात हे ती अजून तुम्हाला सांगत नाही. ते काम ती माणसांना देते. म्हणजे एक प्रकारचं आव्हान देते माणसांना, मानवी बुद्धिमत्तेला एक प्रकारची संधी देते आणि एक प्रकारचं खाद्यही पुरवते. अशा तिन्ही गोष्टी एकाच वेळी कृत्रिम बुद्धिमत्ता आता मानवी बुद्धिमत्तेसाठी करते. त्याच्यामुळे सहसंबंधांचं काम तिकडे आणि कार्यकारण संबंधांचं काम तुमच्याकडे. आता मध्यंतरीच मी वाचलं की चेस्ट एक्सरे दिला असता त्या व्यक्तीला लंग कॅन्सर होण्याची शक्यता कितपत आहे हे तपासण्याचा प्रयोग झाला. तर साधारणपणे जे धूम्रपान करतात वगैरे वगैरे त्यांच्यात त्याची शक्यता जास्त असते, पण अजिबात धूम्रपान न केलेल्या व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा लंग कॅन्सरची शक्यता निर्माण होते. मग असं का होतं? तर अक्षरशः दशलक्षावधी चेस्ट एक्सरेज दिले गेले, त्याचं पृथक्करण त्यांनी केलं आणि त्याच्यातून त्यांनी आता जो सहसंबंध शोधला आहे त्याच्यातून आता तुम्ही या व्यक्तीला फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची संभाव्यता किती आहे ते सांगू शकता. म्हणजे थोडक्यात जो चेस्ट एक्सरे आपण पूर्वी बघत होतो त्याच्यात एक जेनेटिक डेटा पण दडलेला आहे हे आपल्याला कधीच माहिती नव्हतं. कारण त्यांना धूम्रपानाने कॅन्सर होत नाही आहे, त्यांना त्यांच्या जेनेटिक ह्याच्यामुळे होतं. आता हा सहसंबंध त्यांनी शोधून दिलं, पण ते जीन्स काय आहेत वगैरे वगैरे ते काही सांगितलेलं नाही, ते तुम्हाला शोधायचं आहे. अशा प्रकारच्या गोष्टी आता याच्यामध्ये होत आहेत. त्याचा तो दुसरा वापर तुम्ही रोज करता आहात तो तर खूपच मजेशीर आहे. तो म्हणजे तुम्ही हँडरायटिंग मोड तुमच्या मोबाईल फोनमध्ये वापरता का? हँडरायटिंग मोड बोटाने लिहिता आणि सगळी मराठी अक्षरं तशीच्या तशी, म्हणजे दृष्टद्युम्न, प्रद्युम्न, धृतराष्ट्र वगैरे अगदी एक्झॅक्ट ॲक्युरेट येतात बघा.
आपण मोबाईल फोनवर हाताने ज्यावेळी लिहितो त्यावेळी डेटा तयार होतो. म्हणजे ते जे पॅटर्न्स आहेत ते सहसंबंध आहेत आणि त्याचे जे स्ट्रोक्स आहेत त्याचे नियम त्यांनी शोधून काढलेत आणि कितीही वेडवाकडं गिचमीड अक्षर काढलं तरी तो बरोबर देवनागरीमधल्या आपल्या गोष्टी देतो. त्याचबरोबर तुम्ही दुसरा एक त्याचा आविष्कार बघता तो म्हणजे की मी टायपिंग जे करतो 77 सालापासून मी कम्प्युटर वापरतो, परंतु मला फारसं टायपिंग स्पीड कधी मिळवता आलं नाही. माझं टायपिंग स्पीड काहीतरी 5-7 वगैरे असेल, काय मी मोजला नाही कधी. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी 30चा स्पीड लागतो. ओके, पण आता माझा टायपिंग स्पीड हा 150 शब्द पर मिनिट आहे. लक्षात आलं तुमच्या? याचं कारण मी व्हॉइस टायपिंग वापरतो. मी माझे लेख वगैरे लिहितो त्यावेळेला मी माझ्या गाडीच्या चालकांना सांगतो की मला काहीही म्हणजे वेळ वगैरे लागलेली नाही आहे, नाही तर तुला वाटेल मी स्वतःशीच काय बडबडत चाललो आहे फोनवर. तर मी लेख लिहितो आहे आणि साधारणपणे 150 शब्द पर मिनिट असं माझं लेखन चालतं आणि ते कोणालाही शक्य आहे. माझ्यात काही विशेष काही नाही. याचं कारण प्रत्येक जे सिलेबल आपण उच्चारतो त्याचे आता पॅटर्न शोधण्यामध्ये यश आलं आणि त्यासाठी त्यांनी इतकं मराठी भाषेचं, तुम्ही सगळे लोक जे मराठीत बोललात फोनवर, त्याचे कॉर्पसेस गोळा केले, त्याचे ऐवज गोळा केले मोठमोठे आणि त्याचं पृथक्करण करत करत तो शिकला आणि त्याच्यामुळे आता वेडेवाकडे जरी शब्दांचे उच्चार केले तरी ते उमटतात मात्र जवळजवळ नियर परफेक्ट अशी त्याची प्रगती त्यांनी साधली. म्हणजे आता कृत्रिम बुद्धिमत्तेचं स्वरूप हे या न मानवी बुद्धिमत्तेकडे चाललेलं आहे. तर त्याचा जो आविष्कार होतो आहे त्याच्यातून नवीन नवीन आपल्याला ॲप्लिकेशन्स आपल्यासमोर येत आहेत. आता एवढी पार्श्वभूमी झाल्यानंतर आता आपण गांधींकडे वळूया. म्हणजे आता तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेची एक जी संकल्पना आहे ती स्पष्ट झाली असेल असं मी समजतो. त्याचे अनेक इतर गोष्टी आहेत, मोठा पसारा आहे, त्याच्यात मी काही आत्ता जाणार नाही. आपल्या आजच्या विषयापुरती एवढी प्रस्तावना पुरेशी आहे. आता मग या कृत्रिम बुद्धिमत्तेनी आपल्यासमोर काय आणून ठेवलं आहे हे जाणून घेणं आणि त्यामध्ये गांधी विचाराचं वैशिष्ट्य समजून घेणं हा आता आपल्या पुढचा भाग आहे. तर त्याचं पहिलं वैशिष्ट्य हे की आता कृत्रिम बुद्धिमत्ता ही तुमच्या मानवी बुद्धिमत्तेला आणि एकंदर मानवी क्षमतेला, मानवी अस्तित्व तुमचं त्याचा आविष्कार करण्याला एक प्रकारचं आव्हान, संधी आणि खाद्य पुरवते. ह्या दिशेने आता जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मानवी क्षमतांचा म्हणजे सर्व प्रकारच्या, नुसत्या शारीरिक नाही तर शारीरिक, वैचारिक, भावनिक, मानसिक, काल्पनिक अशा सर्व पातळ्यांवर, नैतिक अशा सर्व पातळ्यांवर त्याचा परमोत्कर्ष गाठणारी एकच व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येते आणि ती म्हणजे महात्मा गांधी. त्याच्यामुळे आपल्याला आता कृत्रिम बुद्धिमत्ता रोज आव्हान देणार आहे. ती तुम्ही जी मानवी नसलेली ज्या गोष्टी करत राहाल, यंत्रवत अशा ज्या गोष्टी करत राहाल, त्याला रोज तुम्हाला आव्हान देईल आणि तुम्हाला त्या गोष्टी करण्यापासून ती परावृत्त करेल. अशा वेळेला तुम्हाला गांधींकडे जावं लागेल आणि माणूस म्हणून कुठलं शिखर गाठता येतं हे दाखवणारा तो एक म्हणजे आपला आदर्श आहे, त्याच्याकडे तुम्हाला जावं लागेल. आईन्स्टाईनने असं म्हटलं होतं की असा हाडामासाचा मनुष्य या पृथ्वी तलावर होऊन गेला यावर कदाचित पुढची पिढी विश्वास ठेवणार नाही. पण आपण सगळे गांधींना जाणतो त्याच्यामुळे आपला त्याच्यावर विश्वास आहे की असा मनुष्य होऊन गेला आणि मानवी क्षमतांचा एवढा परमोत्कर्ष बिंदू गाठता येतो. आता याची सर्वसामान्य लोकांना काय गरज आहे असं तुम्हाला वाटेल. तर याची अगदी प्रॅक्टिकल गरज अशी आहे की जर त्यांनी आता आपण मनुष्य असणं म्हणजे नक्की काय, आपली मनुष्यत्वाची व्यवच्छेदक लक्षणं कुठली
ह्याचा जर नीट अभ्यास केला नाही तर त्यांचं अस्तित्वच धोक्यात येईल, ही खरी गरज आहे. त्याच्यामुळे गांधींना शरण कशासाठी जायचं, तर एक मनुष्य म्हणून काय काय करता येतं याचं एवढं प्रभावी उदाहरण आपल्यासमोर इतिहासामध्ये नाही. आता तुम्ही बघा की अगदी साधी गोष्ट म्हणजे पीटर मरिट्सबर्ग स्टेशनवरचा त्यांचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये या दृष्टीने तुम्ही त्या अनुभवाकडे आता बघा की सामान फेकून दिलेलं आहे आणि तो एक पर्वतरांगातला एक प्रदेश आहे, कडाक्याची थंडी आहे आणि आता त्यांना गाडीतून ढकलून दिलं आहे. अशा वेळी कुडकुडत तो युवा बसलेला आहे आणि तर मानवी बुद्धिमत्तेचं वैशिष्ट्य काय, तर बाह्य संवेदनेला प्रतिसाद काय द्यायचा त्याच्यातल्या निवडीचं स्वातंत्र्य. ही मानवी बुद्धिमत्तेची एक गोष्ट जी आहे ती कृत्रिम बुद्धिमत्तेकडे नाही. बाह्य संवेदना काही येतील आणि त्याच्या संबंधी प्रतिसादांची प्रचंड गर्दी माझ्या मनामध्ये तयार होते आणि त्याच्यातला कुठला प्रतिसाद आता मी द्यायचा त्याची निवड करण्याचं स्वातंत्र्य हे माझं कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. गांधींच्या मनामध्ये जे अनेक प्रतिसाद आलेले आहेत त्याच्यापैकी 3 प्रतिसाद फक्त मी नोंदवतो. एक पहिला प्रतिसाद म्हणजे आता आपल्याला इथे राहायचं आहे, वकिली करायचं आहे, तर याला आपण आता या परिस्थितीला शरण गेलं पाहिजे. आपण काळे आहोत आणि आपल्याला तशा प्रकारच्या डब्यात नाही बसता येणार. जरी आपल्याकडे तिकीट असलं तरी तिकीट बघत राहत आहेत सारखे ते त्या वेटिंग रूममध्ये आणि कडाक्याची थंडी आहे, अंगात कपडे कमी आहेत आणि त्या तिकिटाकडे बघत हे विचार डोक्यात येत आहेत आणि मग आता आपल्याला शरण गेलं पाहिजे या व्यवस्थेत. हा पहिला मनातला प्रतिसाद आहे. दुसरा प्रतिसाद आहे की आपण भारतात परत जाऊ जिथे आपला असा अपमान होणार नाही. हा दुसरा प्रतिसाद आहे. आणि तिसरा विलक्षण प्रतिसाद आहे, ती मानवी बुद्धिमत्तेची कमाल आहे की नाही त्या व्यक्तीविरुद्ध मला काही करायचं नाही आहे, तर मला ही व्यवस्था बदलायची आहे, याच्यासाठी मी संघर्ष करीन आणि मी इथेच राहीन आणि ही व्यवस्था बदलून दाखवीन. ही गोष्ट तुम्हाला ChatGPTतून मिळत नाही, हे लक्षात घ्या. खूप ChatGPTचं वेड लागलं आहे पब्लिकला, म्हणून मी सांगतो की आपली सर्वांची ही क्षमता आहे. हिचा एक गांधींचा शब्द ह्याच्यासाठी आत्मबळ आहे. ChatGPTकडे आत्मबळ नाही. ओके, हे लक्षात घेतलं पाहिजे. आत्मबळ आणि म्हणजे हाच शोध व्हिक्टर फ्रँकेलनी पण लावला. व्हिक्टर फ्रँकेल ज्या वेळेला हिटलरच्या छळछावणीमध्ये आपल्याला कधीही गॅस चेंबरमध्ये पाठवलं जाईल अशा मनस्थितीत होता, तर त्यावेळेला त्यांनी एक प्रश्न स्वतःच्या मनाशी विचारला, कारण तो स्वतः सायकियाट्रिस्ट होता. आणि त्यांनी एक अफलातून प्रश्न विचारला, ज्यावेळी अंगावरचे कपडे काढून टाकले, प्रचंड हाल अपेष्टा होत आहेत आणि सर्व कुटुंबीय गॅस चेंबरमध्ये मेले आहेत, समोर कवट्यांचे ढीग दिसत आहेत, अशा प्रसंगी आपला कधी नंबर लागेल आणि आपला नंबर लागेल आता आयुष्यात करण्यासारखं काही नाही, एवढ्या एका कारणासाठी लोक मरत आहेत आपल्या आजूबाजूचे आणि आपलाही नंबर एक दिवशी आता लागणारच आहे. अशा परिस्थितीत असलेला एक सायकियाट्रिस्ट स्वतःला विचारतो की माझ्याकडे असं काय बरं आहे की जे हिटलर कधीच हिरावून घेऊ शकणार नाही. आता प्रश्नच येणं म्हणजे किती कमाल आहे बघा. म्हणजे स्टीफन कोवेनी गांधी आणि व्हिक्टर फ्रँकेल दोघांची उदाहरणं एका पानावर दिली आहेत. एका पानावर दिली आहे स्टीफन कोवेनी, म्हणजे 7 हॅबिट्स या पुस्तकामध्ये. तर त्याच्यामध्ये तो शेवटी आपल्या मनामध्ये त्याचा रिसर्च करून शेवटी हा निष्कर्ष काढतो की मला या प्रसंगी या सगळ्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचं जे अनेक प्रतिसाद माझ्या मनात निर्माण होत आहेत त्यातला मी नक्की कुठला निवडायचा हे निवडण्याचं जे माझं स्वातंत्र्य आहे ते हिटलर कधीच हिरावून घेऊ शकणार नाही. ह्या प्रतिसादापिशी तो येतो आणि अर्थातच नंतर म्हणजे तो तशा प्रकारे मनामध्ये अशी कल्पना करतो की आता मी ह्या तुरुंगातून सुटलो आहे, माझे विद्यार्थी पुन्हा माझ्यासमोर बसले आहेत आणि हिटलरच्या छळछावणीतल्या कैद्यांचं मानसशास्त्र आता मी त्यांना शिकवतोय आणि अशी व्याख्यानं तो मनातल्या मनात देऊ लागतो. ओके, आणि नंतर अर्थातच त्याची सुटका होते. पुढे तो 250 पुस्तकं लिहितो आणि मॅन्स सर्च फॉर अ मिनिंग
हे त्याचं गाजलेलं पुस्तक, त्याच्या 1 कोटीपेक्षा जास्त प्रति जगात खपल्यात, आजही खपत राहतात. ओके, तर त्याच्यामुळे ही जी मानवी बुद्धिमत्तेची एक परमोत्कर्ष गाठण्याची जी गांधींची कपॅसिटी आहे, ही मुलांना आता शिकवली पाहिजे. याचं कारण तुम्ही कोण आहात, तुम्ही माणसं आहात, तुम्ही मशीन नाही आहात, हे आता जास्त नीट सांगण्याची गरज आहे. कारण पूर्वी ते मशीन दिसायचं हो. आता असं वाटतं की प्रत्येक प्रश्न जो परीक्षेत येणार आहे त्याचं उत्तरच ChatGPT आहे, तर मी कशाला अभ्यास करायचा, हा जो प्रश्न आहे, तर ते तुझं मानवी अस्तित्वाचं अवमूल्यन आहे. त्या परीक्षेतल्या अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळात अपेक्षित उत्तरं दिली की अनपेक्षितरित्या जास्त गुण मिळतात, हे तुझा मानवी अस्तित्वाचं अवमूल्यन आहे. तू सर्जनशील प्राणी म्हणून जन्माला आलेला आहेस, हे आता मुलांना सांगण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी गांधींचं संपूर्ण जीवन हे त्यांच्या समोर आहे. उदाहरणार्थ, ते साऊथ आफ्रिकेमध्ये असताना मिली पोलॅक यांच्या पुस्तकामध्ये मी हे वाचलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव दी मॅन असं आहे. पोलॅक यांचं इंग्लंडमधल्या या मुलीवर प्रेम होतं आणि त्यांच्या आईवडिलांना असं वाटत होतं की ते साऊथ आफ्रिकेत गेली तर आपल्या मुलीचे हाल होतील, म्हणून गांधींनी स्वतः मध्यस्थी करून तिच्या आईवडिलांना पत्र लिहिली आहेत आणि शेवटी हे प्रेम प्रकरण जुळून आणून यांचं लग्न झालं. आणि मिलीने तिच्या पुस्तकात लिहिलेला प्रसंग आहे की एक दिवशी रात्रीच्या वेळी गांधींच्या बरोबर ती चाललेली होती आणि ती गांधींचे सगळं बोलत असे. ते तिचे भावविश्वस्त होते. त्यांच्या मनातलं, स्वतःच्या मनातलं सगळं मैत्रिणींशी जे सांगू शकते ते मी गांधींना सांगते असं तिने लिहून ठेवलं आहे. गांधींबरोबर चाललेली आहे आणि एक मनुष्य येतो आणि पिशवीतून काहीतरी काढतो आणि गांधींच्या कानात कुजबुजतो आणि अंधार आहे, तिला कळत नाही आहे नक्की काय तो करतोय. आणि नंतर काहीतरी असं घडतं दोघांमध्ये. नंतर तो परत पुढे जातो, परत मागे येतो आणि पिशवीतलं काहीतरी काढून गांधींकडे देतो. ती मागून येऊन त्यांना विचारते की काय चाललं होतं, मला जरा संशय येत होता त्या माणसाविषयी. तर मानवी बुद्धिमत्तेचा परमोत्कर्ष बिंदू बघा तुम्ही. आणि मुलांना आता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात गांधी नीट समजावून सांगितले पाहिजेत. गांधी तिला असं म्हणतात की तो खरं म्हणजे माझा खून करायला आला होता आणि माझ्याशी बोलल्यानंतर त्याचं हृदय परिवर्तन झालं आणि हा सुरा तो मला परत देऊन गेला, म्हणून ते सुरा दाखवतात तिला. आता ही जी गोष्ट आहे ना, ही तुम्हाला AI मधून नाही मिळत, हे लक्षात घ्या तुम्ही. ओके, तर त्याच्यामुळे असे कितीतरी प्रसंग तुम्हाला मी सांगू शकेन. परंतु याच्यातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो हा आहे की गांधींचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे की गांधींनी त्यावेळेचं जे आधुनिक असं माहिती तंत्रज्ञान आहे त्याचा आपल्या स्वातंत्र्य चळवळीसाठी भरपूर उपयोग करून घेतला आहे. ते त्यावेळेचं माहिती तंत्रज्ञान म्हणजे त्यावेळची इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे टेलिग्राम. ओके, तुषार गांधींनी मला एकदा सगळा रिसर्च करून दाखवून दिलं की 1 वर्ष असं आहे गांधींच्या जीवनातलं की ज्या वर्षी गांधींचं टेलिग्रामचं बिल हे भारताच्या व्हॉइसरॉयपेक्षा जास्त होतं. ओके, म्हणजे इतक्या प्रमाणात गांधी तंत्रज्ञान वापरत होते आणि ते बिल जास्त होतं तरीसुद्धा तुम्ही गांधींचे टेलिग्राम जर बघितले कलेक्टेड वर्क्समध्ये तर अत्यंत अल्प शब्दामध्ये मेसेजेस लिहिलेले आहेत, तरीही त्यांचं बिल जास्त होतं. आणि महादेवभाई देसाईंनी लिहून ठेवलं की स्टेशन आलं की ते उतरायचे, गांधींनी छोटासा उत्तर लिहिलं असायचं आणि ते टेलिग्राम करून परत यायचे. आणि महादेवभाईंच्या पत्नीचं पण पत्र आहे की तुम्ही काळजी घेत जा, तुम्ही ट्रेनमधून उतरता, धावत धावत जाता, टेलिग्राम करता, परत येता, अपघात होण्याची शक्यता आहे वगैरे असं तिला, त्या पत्नीला वाटतं आहे. म्हणजे त्यावेळची जी ॲडव्हान्स्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी होती ती आपल्या स्वातंत्र्य चळवळीसाठी त्याचा योग्य उपयोग करणं हा पण आदर्श गांधींनीच आपल्यासमोर ठेवला आहे. त्याच्यामुळे आज जर गांधी असते तर त्यांनी तुम्हाला सोशल मीडिया आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो काही सर्जनशील उपयोग करून दाखवला असता तुम्ही त्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे त्याच्यामुळे एक नवीन मुद्दा समोर येतो आणि तो असा येतो की गांधी आपल्याला हेही सांगतात की मानवी बुद्धिमत्ता आणि अशा प्रकारची तंत्रवैज्ञानिक बुद्धिमत्ता यांची आता टिकाऊ भागीदारी करून आपण पुढे गेलं पाहिजे.
गांधींनी मोठमोठ्या यंत्रांना विरोध केला आहे. पण आता मी मागे वळून ज्यावेळी बघतो त्यावेळी माझ्या लक्षात येतं की अरे टेलिग्राममध्ये तर आपण अक्षरशः इलेक्ट्रॉनच्या पातळीवर गोष्टी हँडल करत होतो आणि मिनिमम एनर्जी लागून मॅक्सिमम वर्क करण्याची त्या एनर्जी त्या टेक्नॉलॉजीमध्ये क्षमता आहे. तर हे नंतर आकलन झालं. स्टीम इंजिनपेक्षा ते अगदीच वेगळं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला असं ठरवलं की विशाळगडावर पोचल्यावर मोठ्या तोफा उडवायच्या आणि बाजी प्रभू देशपांड्यांना कळवायचं की महाराज पोचले, तर त्याचं जे एनर्जेटिक्स तुम्ही काढून बघितलं तर ते भयंकर आहे. म्हणजे एवढ्या तोफा होतायच्या, त्याचं केवढं तरी स्मेल्टिंग प्रोसेस आणि हे त्याच्यात TNT त्याच्यासाठी लागणारी एनर्जी, मग ते माणसांनी वाहून त्या तोफावरती नेल्या असतील, मग त्या उडवल्या वगैरे वगैरे. तर त्याचं जे मटेरियल इनपुट, एनर्जी इनपुट, फायनान्शियल कॅपिटल इनपुट, लेबर इनपुट, तुम्ही विचारच करू शकत नाही. आणि शेवटी काय तर महाराज पोचले. आता त्याच्यामुळे ते फक्त महाराजांनाच पॉसिबल होतं, सर्वसामान्य लोकांना पॉसिबल नव्हतं. आज जर मी तुम्हाला विचारलं की तुम्ही हे कसं कळवाल, तर तुमचं उत्तर काय असेल? करेक्ट. कोणी SMS म्हणाले, कोणी WhatsApp म्हणाले. पण मी जर हा प्रश्न महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विचारला तर ते म्हणतात आम्ही मिस कॉल देऊ. म्हणजे तेवढी एनर्जी वापरणार नाही म्हणतात. तर म्हणजे त्याच्यामुळे गांधींचं जो टेलिग्राम वापरण्याचे होतं त्याच्याकडे आपण फार वेगळ्या दृष्टीने बघितलं पाहिजे की ज्याच्यामध्ये मटेरियल इनपुट अतिशय कमी आहे, एनर्जी इनपुट कमी आहे, अशा गोष्टींचा ते स्वीकार करत होते आणि त्याचा आपल्या चळवळीसाठी योग्य तो उपयोग करून घेत होते. त्याच्यामुळे मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांची विवेकी अशी भागीदारी कशी करायची हे आता आपण शिकलं पाहिजे. ह्या दृष्टीने आपल्याला गांधी आज असते तर काय केलं असतं असा विचार करायला पाहिजे. नाहीतर आपण त्याच्याकडे एकदम नकारात्मक पद्धतीने तिरस्काराने बघण्याची शक्यता आहे. आणि तसं काही पद्धतीने गांधीवाद्यांमध्ये किंवा गांधीमार्गी लोकांमध्ये तो दोष आढळतो. त्याच्यापासून आपण परावृत्त राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे की गांधी स्मारक असं इथे लिहिलेलं आहे. तर आता ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये गांधी स्मारक कसं असलं पाहिजे ही पण एक गोष्ट मजेशीर आहे, ती समजून घेऊया. ती अशी आहे की तुम्ही असं इमॅजिन करा की गांधींनी तर प्रचंड लेखन केलेलं आहे, नंतर त्यांच्यावर लक्षावधी पुस्तकं लिहिलेली गेली आहेत आणि त्यांची भाषणं आहेत आणि त्यांच्यावर भाषणं आहेत आणि त्यांच्यासह प्रवाशांची सगळी हे आहे. असं सगळं एक मोठा कॉर्पस आहे, प्रचंड मोठा कॉर्पस आहे. आपलं एक ते मोठं सांस्कृतिक धन आहे. तुम्ही असं कल्पना करा की हे सगळं आपण डिजिटल स्वरूपात आणलं आणि ह्याचा एक आयवज बनवला, कॉर्पस बनवला आणि तो रोज वाढणारच आहे कारण गांधींवर रोज लिहिलं जातं. आता कालच मला निशाताई भेटल्या, आपल्या निशा शिवूरकर. तर त्यांनी गांधी आणि स्त्री पुरुष समानता हे नवीनच पुस्तक लिहिलं. आज रोजच चालू आहे, गांधींवर सतत चालू आहे. जेवढा तुम्ही त्यांचा दुस्वास कराल तेवढा अधिक वाङ्मय तयार होते. म्हणजे त्यांना जे लोक सैतान समजतात तर त्याच्याबद्दल एक हिंदीत म्हण आहे की सैतान का नाम लेने से सैतान की शक्ती बढ़ती है. त्याच्यामुळे तुम्ही गांधींना सैतान समजा, त्यांचं रोज नाव घ्या, त्यांची शक्ती वाढतच चालली आहे, तुम्ही काहीच करू शकत नाही. तर त्याच्यामुळे असं रोज तो कॉर्पस वाढत जाणार आहे. आता हा कॉर्पस जो आहे हा जर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला दिला काय होईल माहिती आहे तुम्हाला? की आता एका अमरत्वाच्या नव्या कल्पनेकडे मी तुम्हाला नेतो आहे. आत्ता एक गांधींच्या अमरत्वाची कल्पना आहे की गांधींची भाषणं आपल्याला ऐका येतात का, त्यांचे लेख वाचता येतात का, पटकन ॲट द टिप ऑफ द फिंगर टिप असं करता येतं का, तर येईल. त्याच्या पुढची जी अमरत्वाची कल्पना आहे ती विलक्षण आहे. आता आपण जर लार्ज लँग्वेज मॉडेल ज्याच्यावर आता तुमचं ChatGPT अवलंबून आहे ते आता तुम्हाला वापरता येतं. ते नुसतं मक्तेदारी नाही, ओपन आहे. ते जर ह्या संबंध ऐवजाला आम्ही लावलं तर काय मजा होईल माहिती आहे की निखिल वागळे, विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांच्यावर परवा जो हल्ला झाला
त्याबद्दल गांधी काय म्हणाले असते हे तुम्हाला गांधींच्या आवाजात ऐकू येईल. ओके, ही अमरत्वाची वेगळी कल्पना आहे, ही तंत्रज्ञानाने शक्य आहे. ओके, असं प्रत्येक गोष्टीवर गांधी आज असते तर ह्या कॉर्पसच्या आधारे गांधींनी काय केलं असतं, गांधींनी काय विचार मांडले असते हे आपण युवांना सांगू शकतो आणि गांधी आजच्या काळात उभे करू शकतो. याचं कारण गांधींचं जे संपूर्ण जीवन आहे त्याच्यामध्ये एवढी सुसंगती आहे की AI ला त्यांचे पॅटर्न शोधणं खरं फार सोपं आहे. ओके, म्हणजे तुम्हाला मी वेगळं एक उदाहरण देतो की समजा सलीलदानचा असा पॅटर्न तुम्ही ठेवलात, तर सलीलदानची सगळी गाणी, त्यांचं दिलेलं म्युझिक हे ते सगळं ठेवलं, तर एखाद्या नव्या गीतकारांनी एक नवीन गीत लिहिलं तर त्याला सलीलदा म्युझिक देतील, म्हणजे AI मधले सलीलदा, आणि सलीलदानच्या फॅन्सना असं वाटेल की हे सलीलदाननीच दिलेलं म्युझिक आहे. ओके, कारण त्यांचा पॅटर्न आहे भावोत्कटता. तर जेवढं भावोत्कट म्युझिक तुम्ही देत जाल त्या पॅटर्नच्या आधारे निर्माण केलेलं तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे आपण गांधींना अगदी वेगळ्या प्रकारे आता नित्यनूतन अमरत्व देऊ शकतो, नुसतंच अमरत्व नाही. ओके, संदीपनी मग अशी बोलताना उल्लेख केला की गांधींना जिवंत ठेवणं. ओके, तर गांधींना जिवंत ठेवणं याचा अर्थ काय तंत्रज्ञानाच्या परिप्रेक्षामध्ये, तर तो हा आहे. आणि तुम्ही म्हणाल त्या विषयावर गांधींनी काय म्हटलं असतं, गांधींचे काय विचार असते हे एका मर्यादित स्वरूपात तुम्हाला बघता येतील. गांधींची स्वतःची सर्जनशीलता जबरदस्त होती. म्हणजे तुम्ही मिठाचा सत्याग्रह एकच उदाहरण पुरेसं आहे. त्याच्यामुळे त्यांनी आजच्या काळात तर प्रचंड सर्जनशीलता दाखवली असती ही तर वेगळीच गोष्ट आहे, कारण आजच्या काळात जो संघर्ष त्यांनी उभा केला असता तो आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही, इतका नवीनतम असता. परंतु जे काही त्यांचं कॉर्पस आहे तेवढ्या मर्यादेमध्ये सुद्धा आपल्याला विलक्षण असे रिझल्ट्स त्याच्यातून मिळू शकतील याची मला खात्री आहे. कारण मी रोजच ते तंत्रज्ञान वापरतो, त्याच्यामुळे मी रोज थक्क होत असतो. कारण संबंध पृथ्वीवरच्या मानवजातीचा एक मेंदू आता तुमच्याशी कोलॅबरेट करतो आणि त्याच्यामुळे त्याच्यातून फारच वेगळे निष्कर्ष आपण काढत राहतो. म्हणजे मला खूप असं वाटत होतं की चक्रधर स्वामींच्या लीळा चरित्रावर ह्या ChatGPTतून मला फारसं काही मिळणार नाही असं मी भ्रमात होतो. म्हणून मी त्याला असं म्हटलं की मला चक्रधर स्वामींच्या लीळा चरित्रावर BAच्या परीक्षेसाठी प्रश्न काढून दे. तर त्यांनी मला, मी 20 प्रश्न मागितले होते, त्यांनी मला 20 प्रश्न काढून दिले आणि तो प्रत्येक प्रश्न हा ॲनालिटिकल ॲबिलिटीज BAच्या मुलांची टेस्ट करणाराच होता. आणि एक प्रश्न दुसऱ्या प्रश्नासारखं, दुसरे 19 प्रश्न प्रत्येक प्रश्नापेक्षा भिन्न होते. आता ही जर कपॅसिटी असेल तर गांधींचा कॉर्पस काय, चक्रधर स्वामींचा कॉर्पस तर फारच थोडा, गांधींचा प्रचंड कॉर्पस आहे. भरत दाभोळकरांचा एक अप्रतिम लेख गांधींवर आहे, गांधी दी ब्रँड. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहून ठेवलं आहे की गांधींच्या जवळजवळ प्रत्येक ज्या सार्वजनिक कृती झाल्या त्याचे फोटो उपलब्ध आहेत. आणि त्यांनी असं म्हटलंय त्या काळातले जे जगातले पुढारी होते त्या सर्वांपेक्षा गांधींचा फोटोचा कॉर्पस हा मोठा आहे. याचं कारण गांधींना एक कल्पना होती की आपल्या देशातले जे लोक ज्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे ते निरक्षर आहेत. त्यांना आपण किती इंडियन ओपिनियन किंवा यंग इंडिया किंवा हरिजनमध्ये लिहिलं तर ते वाचणार नाही आहेत. त्यांना आपण प्रत्यक्ष कृती करतानाचे फोटोज कळणार आहेत. आणि त्यामुळे मला त्याच्या मागची योजनाबद्धता माहिती नाही, मी त्याचा अभ्यास केलेला नाही, कारण एकंदर गांधी या विषयावर मी काही अभ्यासक नाही, मी फक्त उत्साहाने काही गोष्टी बोलतोय. तर त्याच्यामुळे त्यांनी त्या फोटोची रचना कशी केली असेल हे मला माहिती नाही. परंतु मीच गांधींचे हजारो फोटो बघितलेले आहेत आणि त्याच्यापेक्षा खूप जास्त कॉर्पस असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जे इमेज इनपुट लागतं ते सुद्धा त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला उपलब्ध आहे आणि त्याच्यातून तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स अगदी नवीनतम असे निष्कर्ष काढून नवी चित्र तयार करतो. म्हणजे अलीकडे मी सुद्धा चांगला चित्रकार झालो आहे. म्हणजे मी लहानपणी म्हणजे कधी रेघोट्या पण ओढलेल्या नाहीत, पण मी आता पिकासोच्या स्टाईलची किंवा क्लॉड मोनेटच्या स्टाईलची चित्र काढू शकतो, कारण माझ्या हाताशी मिड जर्नी आहे, माझ्या हाताशी
डाली 2.0 आहे अँड सो ऑन अँड सो फोर्थ, किंवा लिओनार्डो आहे. त्याच्यामुळे ती चित्र घेऊन आत्ताच्या परिस्थितीत गांधींची स्फूर्तिदायक अशा कॉन्टेक्स्च्युअल इमेजेस तयार होऊ शकतात आणि आत्ताच्या तरुण पिढीला त्याचं प्रचंड आकर्षण निर्माण होऊ शकतं. असं म्हणजे ही एक गांधींना जवळ त्या तरुण पिढीच्या घेऊन जाण्याची एक विलक्षण अशी गोष्ट घडू शकते. आणि याला खर्च येत नाही. याला काय लागतं मग, तर ह्याला लागतं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. तर ते डॉक्टर कुमार सप्तर्षी किंवा त्यांचे जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांनी गांधीयन प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग नावाचा एक कोर्स छोटा चालवला पाहिजे, 1 दिवसाचं शिबिर. याचं कारण असं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला प्रॉम्प्ट काय द्यायचे की ज्यामुळे तो तुम्हाला या गोष्टी काढून देईल, याच्यासाठी तुम्हाला गांधी नीट समजलेला असला पाहिजे. इतरांना तो कळला की नाही माहिती नाही, पण ज्यांना प्रॉम्प्ट द्यायचे आहेत त्यांना गांधी नीट समजलेलं असलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याशी चॅट करत 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 तुम्ही जास्त चांगलं आउटपुट त्याच्याकडून काढून घेऊ शकता. त्याच्यामुळे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगची एक वेगळी शाखा ही आपण विकसित केली पाहिजे. आणि ती काही अवघड नाही आहे, ती अवघड नाही आहे. थोडे 2 आमच्या कम्प्युटरमधले लोक आणि गांधींच्या याच्यातले डॉक्टर कुमार सप्तर्षींसारखे लोक एकत्र बसले तर, आणि त्या गांधी ज्यांना समजलं आहेत अशा लोकांना प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकवण्याची गरज आहे. नुसत्या कुठल्या तरी तरुण लोकांनी ज्यांनी गांधी वाचलाच नाही, ज्यांना गांधी समजलाच नाही, ज्यांना गांधी भावलाच नाही, त्यांना प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकून काहीच उपयोग नाही. ज्यांना गांधी आणि ती पिढी अस्तंगत होते आहे, तत्पूर्वी त्यांना गांधी शिकवलं, त्यांना प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकवलं. आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी एकही की दाबायची नाही आहे कम्प्युटरवर. त्यांनी फक्त समजून घ्यायचं आणि त्यांनी प्रश्न विचारायचे. त्या AI ला त्यांनी फक्त प्रश्न विचारायचे, मला हे कसं होईल तसं कसं, असे गांधींच्या एकंदर याच्याबद्दलचे सध्याच्या परिस्थितीतले प्रश्न विचारायचे. आणि ते जितके प्रश्न तुम्ही जास्त जास्त शार्प विचारत जाल तेवढे गांधी जास्त बाहेर येतील त्याच्यातून. आणि धक्कादायक पद्धतीने तुम्हाला समोर त्यांचे विचार येतील. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही प्रॉम्प्टमधून गोष्टी घेऊ शकता त्याला आता खरंच सीमा राहिलेली नाही. म्हणजे मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो की आमच्याकडे MKCLमध्ये खूप लार्ज सॉफ्टवेअर लिहिलं जातं, कारण सर्वसामान्य लोकांना शिकवायचं त्यासाठी खूप कॉम्प्लेक्स सॉफ्टवेअर लिहावं लागतं, सो दॅट त्यांना ते सोपं शिकता येईल सोप्या पद्धतीने. आता हे सगळं सॉफ्टवेअर लिहिणारी जी मुलं आहेत ती आपल्या गावाकडचीच असतात MKCLमध्ये. त्यांना त्या सॉफ्टवेअरमध्ये नीट कॉमेंट्स लिहिता येत नाहीत, इंग्लिशमध्ये कॉमेंट लिहिता येत नाही. तर आता मी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही ChatGPT कडून तिथे मराठीमध्ये तो कॉमेंट लिहून देतो. म्हणजे या मुलांनी प्रोग्रॅम लिहायचा, त्याचा तो सार काय ते काढतो आणि या प्रोग्रॅममध्ये काय केलं आहे याचे कॉमेंट लिहून देतो की ज्यामुळे पुढे जो दुसरा प्रोग्रॅमर हा प्रोग्रॅम मेंटेन करायला बसतो त्याला ते लगेच कळतं. आता ह्या कॉमेंट्स मराठीमध्ये आहेत. आता हे तर आम्ही कधी इमॅजिनच केलं नाही. आम्ही उगाच लोकांना इंग्लिश शिकवत बसलो. आता इंग्लिश वगैरे शिकवण्याची काही गरज नाही. आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना घालणं ही गोष्ट कालबाह्य होणार आहे. ही सांस्कृतिकदृष्ट्या टिकून राहील कारण तुमच्या प्रतिष्ठेच्या कल्पना वगैरे, पण त्याच्याशी मी आता संबंधित नाही आहे. ती कल्पना वैज्ञानिकदृष्ट्या कालबाह्य होणार आहे, कारण तुम्हाला सगळंच रोज म्हणजे आता मी चीनी वृत्तपत्र रोज मराठीत वाचतो, अस्खलित मराठीत वाचतो. काहीच मला म्हणजे पीपल्स डेली काही प्रॉब्लेम येत नाही. अस्खलित नियर परफेक्ट मराठीत कळतं सगळं, काही गैरसमज वगैरे होत नाही, चुकीचं काहीतरी ट्रान्सलेशन असं काही होत नाही आता. तर त्याच्यामुळे ही एक शक्यता आपल्यासमोर आहे की तो चित्रांचा जो कॉर्पस आहे गांधींचा, त्यांच्या व्हिडिओचा कॉर्पस आहे, त्यांच्या ऑडिओचा कॉर्पस आहे, हे देऊनसुद्धा आपल्याला गांधी निराळ्या पद्धतीने समोर आणता येतील. दुसरी जी गोष्ट आहे ती सुद्धा ह्याच्यात महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे गांधींनी जो शरीराचा उपयोग करायला शिकवला. तर आता काय होणार आहे की AI मुळे अनेक जॉब कॅटेगरीज नष्ट होणार आहेत. नंबर ऑफ जॉब्स विल इन्क्रीज. AI इज नॉट जॉब किलर, AI इज जॉब कॅटेगरी किलर. ओके, पण AIचा आणि तंत्रज्ञानाचा अतिरेक होत जाईल समाजामध्ये, कारण त्याची भूमिती श्रेणीने वाढ होते. आणि त्याच्यामुळे एक 2-3 दशकांमध्ये असा एक काळ येईल की लोक तंत्रज्ञानाने निर्माण झालेल्या उत्पादन आणि सेवांना कंटाळतील. त्यावेळेचं जे अर्थशास्त्रज्ञ आता त्यावेळेचा वेध घेत आहेत ते असं म्हणत आहेत की
मेड बाय ह्युमन्स ह्या प्रॉडक्ट्सची चलती होईल. बघा तुम्ही गांधी कुठे कुठे तुम्हाला AI नेतोय, ओके, किंवा AI गांधींकडे कसा तुम्हाला नेतोय. मेड बाय ह्युमन्स ह्या प्रॉडक्टचं एक मोठी इकॉनॉमी तयार होईल. कारण असे लोक अनेक असतील की ज्यांना करायला काही काम नसेल आणि ते मग आपल्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी काही ना काही करत राहतील. म्हणजे मला तर नेहमी वाटतं की इंग्लंडच्या राजघराण्यामध्ये लग्न होतं त्यावेळी राजकन्येला गांधींनी स्वतः शाल विणून पाठवली होती. जर या कॉर्पसला आपण विचारलं की अशी अशी शाल गांधी कशी बरं विणतील तर तो नक्की सांगेल तुम्हाला. कारण गांधींनी कुठेतरी ते शाल विणल्याच्या त्याच्या डिझाईनच्या नोंदी असणारच, कुठेतरी सापडणारच. म्हणजे हृदयचुंबकत्व ही जी गांधींची प्रचंड क्षमता होती, एक मानवी क्षमता आहे. हृदयचुंबकत्व ही AI कडे नाही आहे, कारण त्याला भावना नाही आहेत. तो स्वतःच्या भावना, स्वतःचे विचार आणि त्या भावना आणि विचारातून निर्माण होणारं स्वतःचं वर्तन याच्याकडे तटस्थपणे बघण्याची, साक्षीभावाने बघण्याची जी माणसाची क्षमता आहे, ज्याला आपण जाणीव असं म्हणतो, ती AI नाही आहे. जाणीव ही आपली प्रॉपर्टी आहे, कॉमन सेन्स ही आपली प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या प्रत्येक कृतीकडे ज्या त्याच मनाने घडतात त्याच मनाने त्या कृतींकडे साक्षीभावाने बघतो. ही गोष्ट कमाल आहे, ती काही त्याच्याकडे नाही आहे. तसं ती जी राजकन्या आहे ती जरी आपण तिच्या विरुद्ध मोठं युद्ध म्हणजे मोठं संघर्ष पुकारलेलं आहे त्यांच्या संबंध सत्तेविरुद्ध, पण त्या व्यक्तीशी माझा संघर्ष नाही आहे. त्या व्यक्तीला मी हृदयचुंबकत्वानेच जोडलं पाहिजे. ही जी गांधींची प्रेरणा आहे. त्याच्यामुळे आता कुठल्या तरी प्रसंगी गांधी कुठल्या प्रकारची शाल विणून पाठवतील, कोणाला पाठवतील ते मी सांगत नाहीये, ते तुम्ही ओळखायचं. कारण तुम्ही गांधीयन प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कम्प्लीट आहे तुमच्याकडे. त्याच्यामुळे ते तसं पाठवू शकतात. की मगाशी प्राणप्रतिष्ठेचा उल्लेख झाला, तर प्राणप्रतिष्ठेच्या वेळी परिधान करण्यासाठी कुठल्या प्रकारची शाल पाठवावी असं गांधी विचार करू शकले असते. ओके, म्हणजे गांधींचा AI नक्की विचार करेल, त्याच्यावर मेसेजेस लिहून पाठवतील की राम म्हणजे नक्की काय. म्हणजे दशरथ पुत्र राम हा माझा आदर्श नाहीच, तर भारतीय संस्कृतीतल्या सर्व आदर्शांच्या समुच्चयाला राम असं म्हणतात की ज्याच्यावरून दशरथाने आपल्या पुत्राचं नाव राम ठेवलं, असा गांधींचा विचार आहे. ओके, तर त्याच्यामुळे गांधींना सीतेवर अन्याय करणार राम वगैरे असं काय अपेक्षित अध्यारूत नव्हतं, किंवा अयोध्येत बसलेला वगैरे वगैरे. तर त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे की आपण या पद्धतीने ह्युमन मेड बाय ह्युमन्स ह्या एका इकॉनॉमीकडे आता जाणार आहोत. याचं कारण की AI मुळे एक अनवर्किंग क्लास निर्माण होण्याची शक्यता आहे. औद्योगिक क्रांतीने एका वर्किंग क्लासला जन्म दिला. ही जी क्रांती आहे ती एका अनवर्किंग क्लासला जन्म देण्याची शक्यता आहे. हा अनवर्किंग क्लास कुठे बरं जाईल, का बरं अनवर्किंग क्लास तयार होतोय, तर पुन्हा आपण गांधींच्या मार्गापासून ढळल्याचाच तो परिपाक आहे. याचं कारण बहुतांश माणसं पृथ्वी तलावरची बहुतांश कामं करताना बहुतांश व्यवच्छेदक मानवी बुद्धिमत्तांचा उपयोग करत नाही आहेत. ती यंत्रांसारखी वागतायत, आणि यंत्रांसारखं तुम्ही ज्यावेळी वागता त्यावेळी तुमच्या कामांचे अल्गोरिथम्स तयार करणं हे AI सोपं होतं, आणि म्हणून तुमचे जॉब जातात. तुम्ही ज्यावेळी मानवी क्षमतांचा ज्यावेळेला परिपोष करू लागता, आविष्कार करू लागता, त्यावेळेला AIचं मर्यादा तिथे तयार होते. AIला मानवी बुद्धिमत्ता आकलन होत नाहीत. तर त्यामुळे माणसांनी माणसांसारखं वागणं, प्रेम या संकल्पनेचा परिपोष करणं, सुसंस्कृत होणं, या सगळ्या गांधींच्या विचाराच्या गोष्टी ह्या भविष्यामध्ये अपरिहार्यतेकडे तुम्हाला नेणार. पूर्वी चॉईसचा भाग होता, आता अपरिहार्यता. म्हणजे एक शिक्षक जर आता मुलांविषयी प्रेमळ वागत नसेल तर तो फक्त माहितीदाता आणि माहिती साठा ह्या सध्याच्या भूमिकेत त्याला भवितव्यच नाही, झिरो. आता त्याला प्रेम म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. आणि प्रेमाची व्याख्या जी आहे ती म्हणजे की मी ज्याच्यावर प्रेम करतो त्याचं जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल त्याला रिअलाइज करण्यासाठी
मी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं म्हणजे प्रेम. आता माझ्या विद्यार्थ्याचं पोटेन्शियल मी ओळखतो आणि ते पोटेन्शियल रिअलाईज करण्यासाठी मी त्याला माझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, त्यावेळी मी माझ्या विद्यार्थ्यावर प्रेम करतो. आता ह्याच्यासाठी मला रोल आहे, कारण ते AI नाही करू शकणार आहे, त्याच्यासाठी मला रोल आहे. आणि असे लक्षावधी जॉब्स तयार होणार. आणि मग त्या इकॉनॉमिस्टचं म्हणणं असं आहे की ह्या प्रॉडक्ट्स मेड बाय ह्युमन असं त्याच्यावर टॅग असेल तर ते प्रॉडक्ट ह्युमन प्रीमियमने विकले जातील, म्हणजे जास्त भावाने विकले जातील, अशी पण मजा आहे. म्हणजे एक नवीनच इकॉनॉमी तयार होते. खादी हे गांधींचं तंत्र होतं, तत्व नव्हतं. त्याच्यामुळे वेगळ्या परिस्थितीत वेगळी तंत्र अस्तित्वात येतील, पण गांधींची तत्व ही मात्र जगाला प्रकाश दाखवत राहतील, जगाला वाचवत राहतील. अशी परिस्थिती आता ह्या टेक्नॉलॉजीनी पुढे आलेली आहे. दुसरा एक विचार, मी तुमच्या प्रश्नोत्तरांसाठी पण वेळ ठेवणार आहे, फक्त मी काही विचार पटपट संपवतो. मला याची कल्पना आहे की वेळेची मर्यादा आहे, कारण पुढच्याही वक्त्यांना बोलायचं आहे. तर त्याच्यातला एक महत्त्वाचा जो भाग आहे तो हा आहे की ज्याला आपण AIचा दुरुपयोग म्हणतो. तर AIच्या दुरुपयोगाविषयी माझ्या एका लेखातला एक छोटा पॅरेग्राफ मी वाचून दाखवतो. म्हणजे त्याच्यावर गांधींची समर्पकता ही मी स्पष्ट केलेली आहे, ती थोडक्यात मी तुम्हाला वाचून दाखवतो. कारण वेळ कमी असल्यामुळे मी विस्तार करण्याची भीती आहे, म्हणून मी वाचून दाखवतो. मनुष्य हा अवजारे बनव, हे पुरोगामी जनगर्जनाचा जो दिवाळी अंक आहे त्याच्यात हा माझा लेख आलेला आहे, त्याच्यातून मी वाचतोय. मनुष्य हा अवजारे बनवणारा प्राणी आहे, पण तो अवजारांचा विवेकी वापर करणारा प्राणी आहेच असे मात्र नाही. त्यासाठी उचित शिक्षण आणि समाज प्रबोधन यांचं सातत्य राखावं लागतं. या AIच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग जर स्कॅम्स आणि फ्रॉडसाठी, युद्धपिपासेपोटी आणि नफेखोरीपोटी, संहारक शस्त्रास्त्र निर्मितीसाठी, हव्यासापोटी पर्यावरणाच्या अनिर्बंध शोषणासाठी अर्थात विकासखोरीसाठी किंवा संपत्तीचं पराकोटीचं केंद्रीकरण करून विषमता वाढवण्यासाठी किंवा लोकशाही हक्कांची पायमल्ली करण्यासाठी म्हणजे डीप स्टेट दृढ करण्यासाठी लक्षावधी नागरिकांच्या सोशल मीडिया प्रोफाईलचं सखोल विश्लेषण करून त्यांच्या आवडीनिवडी हुडकून काढून त्यांचे कल शोधून काढून त्यांना हमखास संमोहित करून सत्याचा आभास निर्माण करणारा धादांत खोटा राजकीय प्रचार करण्यासाठी, निवडणुका हॅक करण्यासाठी, निवडणुका हॅक करण्यासाठी होणार असेल तर त्याविरुद्ध व्यापक प्रबोधनाला, लोकजागृतीला आणि संघटित जनआंदोलनांना पर्याय राहणार नाही. उपहासानं असं म्हणतात की AIने आधीच लोकशाही उद्ध्वस्त केली नाही तरच तो लोकशाही वाचवू शकेल. आणि तुमच्याकडे आत्ता जे तुमच्या मोबाईल फोनमधून घडतंय त्यामधून लोकशाही आधीच उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. AIला ते वाचवण्याची तुम्ही फुरसत कदाचित देणार नाही. तंत्रज्ञानाला मर्यादा घालण्याबद्दल किती ठरवलं तरी ते कठीण असतं. त्याऐवजी त्याचा अधिक समुचित वापर कसा करता येईल हे पाहणं जास्त गरजेचं आहे. विकासाचा मानवी चेहरा जपणं म्हणजे राजनीतीला, विकासनीतीला, अर्थनीतीला विवेकी आणि सुसंस्कृत दिशेने वळवणं. ही गोष्ट लोकांमध्ये किती प्रखर जागृती होते, त्यांचं प्रबोधन किती परिणामकारक होतं. निस्पृह असे वैज्ञानिक, विचारवंत, साहित्यिक, कलावंत मंडळी लोकांना कसं संघटित करतात. व्यक्ती स्वातंत्र्य, समाज स्वास्थ्य आणि पर्यावरण संतुलन साधण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं उचित नियमन करण्यासाठी नव्या कायद्यांचा आग्रह ते कसा धरतात. अभ्यासू असे प्रभाव गट आणि दबाव गट कसे संघटित करतात आणि लोक त्यांना किती सक्रिय साथ देतात यावर अवलंबून आहे. हे तंत्रज्ञान वापरून मोठ्या प्रमाणात विषमता निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रचलित भांडवलशाहीचं टिकाऊ आणि पारदर्शक नियमन अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी समतेचा लढा निकराने लढावा लागेल. ती विचारवंत आणि समाजसुधारकांवरची जबाबदारी असेल. दुरुपयोगाच्या परिस्थितीत लोकांना संघटित होण्याशिवाय पर्याय राहणार नाही, कारण एकाधिकारशाही आणि अविवेकी भांडवलशाहीच्या युतीतून कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर करून लोकांना असंघटित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या ध्रुवीकरणाने फूट पाडण्यासाठी सततच्या भ्रामक प्रचारातून, म्हणजे व्हॉइस क्लोनिंग वगैरे सारखी प्रचार यंत्र येतात की तुम्हाला वाटेल की कुमार सप्तर्षीच तुम्हाला हे सांगतायत विचार हुबेहूब त्यांच्या, आणि त्यांचं 30 सेकंदाचं सॅम्पल मला पुरेसं आहे. बाकी सगळे
जे ध्रुवीकरणाचे विचार आहेत ते त्यांच्या तोंडून मी तुम्हाला ऐकू शकतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात वाटू शकतं की आता काळ बदलला आहे, कुमार पण असं बोलत आहेत. ओके, तर त्याच्यामुळे म्हणजे याचा उपयोग करून $7 बिलियन फसवणूक झालेली गेल्या एका वर्षात. कारण बायकोचाच फोन येतो की मी आत्ता अडचणीत आहे, ताबडतोब $21,000 पाठवा, आणि लोक धाडकन पाठवतात. आणि याचं जगातलं जे तक्रारी दाखल झालेलं प्रमाण आहे ते $7 बिलियन. ओके, राजकीय प्रचार तो सोडूनच द्या. तर त्यांच्या मेंदूंची धुलाई केली जाईल, त्याद्वारे त्यांचे फक्त क्रेडिट कार्ड, ईमेल अकाउंट, बँक अकाउंट आणि मोबाईल फोन्स हॅक होणार नाहीत, तर सर्वसामान्य लोकांच्या जाणीवा, त्यांची फ्री विल आणि सत्सद विवेक बुद्धी हॅक होतील. म्हणजे मेंदू धुलाईच्या आहारी जाऊन केलेलं वर्तन आपण आपल्या मुक्त इच्छा स्वातंत्र्याचा उचित वापर करून आणि सत्वद विवेक बुद्धी शाबूत आणि जागृत ठेवून केला आहे असं त्यांना मनोमन वाटत राहील. आणि इतकंच करून ते थांबणार नाहीत, तर ते इतरांना तसं वर्तन करायला प्रभावित करतील. तुम्ही कसा विचार करावा, कुठल्या वस्तू विकत घ्याव्यात, कुठे गुंतवणूक करावी, कोणाशी लग्न करावं, कोणाला मतदान करावं, हे अशा तंत्रज्ञानाच्या गैरवापरातून हॅकिंगद्वारे ठरवलं जाऊ शकतं. माणसांच्या जाणीवा, त्यांची फ्री विल आणि सत्सद्विवेक हॅक करण्यासाठी AIला स्वतःला जाणीव असण्याची गरज नाही. महत्त्वाचं म्हणजे AIच्या गैरवापरातून असत्य निर्मिती करायला काही सेकंद पुरेशी असतात, पण त्याचा पर्दाफाश करायला खूप वेळ, चिकाटी आणि तज्ज्ञता लागते. म्हणून या गोष्टी पराकोटीला जाऊ नयेत यासाठी सर्वसामान्य लोकांच्या हितरक्षणासाठी सत्याची कास न सोडणाऱ्या शास्त्रज्ञांनी सत्याग्रही AI म्हणजे सत्याग्रही कृत्रिम बुद्धिमत्ता ही निर्माण करण्याची गरज आहे. ती सत्याग्रही कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हाला म्हणजे हा विचार मी गांधींकडूनच घेतला आहे. कारण 1945 नंतर जो विज्ञानाचा दुरुपयोग झाला म्हणजे ॲटॉमिक वेपन्स वगैरे, त्यावेळी गांधींनी अशी सूचना केलेली आहे की आता जगाला सत्याग्रही सायंटिस्टची गरज आहे, तसं आता जगाला सत्याग्रही AIची गरज आहे. ओके, तर त्याच्यामुळे म्हणजे गांधी किती मार्ग दाखवत आहेत बघा तुम्हाला, म्हणजे आश्चर्यच वाटतं. तुम्ही जेवढा AIचा अभ्यास कराल तेवढे तुम्हाला गांधी जास्त समजत जातात. तर त्याच्यामुळे सत्याग्रही कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हाला तथ्यांविषयी माहितीच्या शिफारसींच्या सत्यतेविषयी, नैतिक ग्राह्यतेविषयी आणि सजग करत राहील अशी कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हाला एखादी वस्तू घेण्याची किंवा एखादी व्हिडिओ पाहण्याची शिफारस कुठल्या कारणास्तव केली जाते, कुठल्या हेतूने केली जाते हे सांगेल. आणि याच्यासाठी म्हणजे हे का शक्य आहे, तर औषधांच्या वेष्टणावर कायद्याप्रमाणे त्यातले घटक आणि संभाव्य जोखीम आणि धोके दर्शवलेले असतात. तसंच काहीसं जन आंदोलनांमधून आपल्याला या गोष्टीत करता येईल. मग तुम्हाला ट्रम्प जिंकले की AI जिंकला असा संभ्रम पडणार नाही. आता निर्माण होत असलेला एक्सप्लेनेबल AI या दिशेने जाण्याची सुरुवात आहे. मात्र ते तंत्रज्ञान अद्याप बाल्यावस्थेत आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचं लोकशाहीकरण, आंतरराष्ट्रीय सामंजस्य, अण्वस्त्रांच्या बाबतीत असतात तशा नियामक यंत्रणा आणि कायद्यांच्या आधारे नियमन, पारदर्शकता राखण्यासाठी आचारसंहिता इत्यादी गोष्टी लवकरात लवकर व्यवहारात आणाव्या लागतील. अन्यथा लोकांना हॅक केलं जाईल आणि हॅक झालेले बेदखल लोक संघटित होऊ शकणार नाहीत. व्यक्ती स्वातंत्र्यावर आधारलेली लोकशाही ही मुळातच लोकहितासाठी योग्य व्यवस्था नाही असं त्यांना मनोमन पटवलं गेलं तर ते न्याय्य हक्कांसाठी कधीच पुढे येणार नाहीत. त्यांना कदाचित असं वाटत राहील की पूर्वजन्मीच्या पापांमुळे आता ते बेदखल होत आहेत, म्हणजे मनुस्मृतीतल्या गोष्टी या त्यांना पूर्णपणे नीट भिनवल्या जातील. तर त्याच्यामुळे सत्याग्रही AI ही एक कल्पना आपल्याला गांधींकडून मिळते. म्हणजे AIच्या युगामध्ये महात्मा गांधींचं वैशिष्ट्य काय, तर ते हे आहे. महात्मा गांधी आपल्याला ही सुद्धा दिशा आपल्यासमोर ठेवतात. त्याचबरोबर शेवटचा मुद्दा करून मी संपीन, कारण खूप मुद्दे आहेत. महात्मा गांधी आणि AI बोलायला लागलं की म्हणजे माझं हे 2-3 तास संपणार नाही. पण शेवटचा एक मुद्दा मी करून संपवतो, आणि तो म्हणजे की गांधींच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला जो संदेश मिळतो तो 2 भ्रांतींमधून आपण कसं मुक्त व्हायचं हा संदेश गांधी देत राहतात. कारण त्यांची जी नम्रता आणि त्यांची निर्भयता, त्यांची सहनशीलता
त्यांची संघर्ष करण्याची जी तडफ आहे ती आणि त्या निर्भयतेपोटी त्यांनी केलेलं साहस, या सगळ्या गोष्टी ह्या मानवी बुद्धिमत्तेची व्यवच्छेदक लक्षणं आहेत, ह्या AI वगैरेमध्ये नसतात. त्याच्यामुळे ते कायम ठेवून AIची मदत घेऊन पुढे कसं जायचं हा मार्ग आपल्यासमोर असतो. आता त्याच्यातली एक महत्त्वाची जी भ्रांती आपली आहे ती म्हणजे भेदभ्रांती, म्हणजे मी आणि तू भिन्न आहोत असं समजणं. गांधींनी ह्या गोष्टीवर खूप मोठा विजय मिळवला होता. भेदभ्रांतीतून मुक्ती करणं हा माणसाचा एक प्रवास आहे, कारण त्याच्यामध्ये आत्म्याचं एकरूपत्व हे गृहीत धरलेलं आहे की चराचर सृष्टीतला प्रत्येक जीव जो आहे तो आणि मी भिन्न नाही असं समजणं, याचा परमोत्कर्ष गांधींनी गाठलेला आहे. त्याच्यामुळे मानवी बुद्धिमत्तेचं व्यवच्छेदक लक्षण काय, तर भेदभ्रांतीतून मुक्ती करण्याची त्याची क्षमता, ही त्याची खूप मोठी क्षमता आहे. आणि त्याच्याने जगातले संघर्ष हे ते कमी होऊ शकतात, शांततामय सहअस्तित्व येऊ शकतं आणि शोषणाचा अंत होऊ शकतो, विषमता दूर होऊ शकते. पण त्याच्या मागचं तत्त्वज्ञान जे आहे ते हे आहे. आणि दुसरी जी भ्रांती आहे ती म्हणजे अभेद भ्रांती, म्हणजे माझा देह आणि माझा आत्मा हे एकच आहेत असं समजण्याचा भ्रम. ह्याच्या विरुद्ध तर गांधींचा मोठा सांस्कृतिक संघर्षच झाला आणि गांधी सतत सांगत राहिले की तुमचा देह आणि आत्मा या दोन भिन्न गोष्टी आहेत. जर तुमच्या आत्म्याला आनंद व्हायचा असेल तर तुमच्या देहाला आनंद झाला पाहिजे, हा भ्रम आहे. आणि त्याच्यातून गांधींनी एक सांस्कृतिक संघर्ष उभा केला आणि तो पाश्चात्य व्यक्तींच्या विषयी नसून पाश्चात्य विचारसरणीच्या विरुद्ध होता, वसाहतवादी विचारसरणीच्या विरुद्ध होता. आणि तो हा होता की माझ्या अनिर्बंध अशा वासनांच्या परिपूर्तीमध्येच माझ्या मानवी अस्तित्वाची सार्थकता दडलेली आहे. ह्या विचाराला गांधींनी आव्हान दिलं आहे आणि मानवी अस्तित्वाची सार्थकता ही त्याच्यापेक्षा खूप उच्चतर आहे हे गांधी सतत दाखवून देत आहेत. ह्या विचाराला गांधींचा जो विरोध आहे तर तो कदाचित 100 वर्ष लवकर होता असं आत्ता म्हणता येईल, पण आत्ता ह्या विचारातून, ह्या एका सांस्कृतिक मूल्यरचनेमधून आम्ही उपभोक्ते आहोत आणि निसर्ग हा उपभोग्य वस्तू आहे ह्या विचाराला पुष्टी मिळाली आणि त्याच्यातून अख्खा चंगळवाद उभा राहिला, त्याच्यातून अख्खा पर्यावरणाचा ऱ्हास उभा राहिला, त्याच्यातून अख्खं ग्लोबल वॉर्मिंग उभं राहिलं, हवामानाचे बदल उभे राहिले आणि आज त्या संकटाला सगळी मानवजात समोर जाते. त्याच्यामुळे अभेदभ्रांतीतून मुक्ती ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची. आणि ह्या दोन्ही बाबतीमध्ये तुम्ही जेवढी AIशी पार्टनरशिप कराल तेवढी तुम्हाला जास्त स्पष्टता येत जाईल. आणि त्याच्यासाठी AIची मदत घेणं, हवामान बदलांच्या प्रश्नावर AIची मदत घेणं, प्रदूषण मुक्तीच्या प्रश्नावर AIची मदत घेणं, ह्या गोष्टी आता जगामध्ये काही चांगल्या शास्त्रज्ञांनी सुरू केल्या आहेत. आणि मला असं वाटतं की त्यांना गांधींचा हा सांस्कृतिक विचार जर सांगितला तर त्यांच्या संशोधनाला खूप मोठी एक पायाभूत अशी तात्विक रचना मिळू शकते. उदाहरणार्थ सिंगल यूज प्लॅस्टिक हे जगामध्ये आता इतकं साठलं आहे समुद्रतळाशी आणि अनेक जीवजातींना त्याचा धोका आहे, मानवी अस्तित्वाला धोका आहे. हे प्लॅस्टिक विघटन होत नाही, 1000 वर्ष लागतात, कोणी 400 वर्ष म्हणतात. याच्यावर AIचे प्रयोग केले गेले आणि AIने अगदी अलीकडे हे सिंगल यूज प्लॅस्टिक हे 1 आठवड्यामध्ये डिझॉल्व करण्याचं हे शोधून काढलं. लक्षावधी प्रयोग हे इन सिलिको केले, इन व्हिट्रो थोडेसे प्रयोग झाले आणि त्याच्यातून असं हे सिंथेसाइज झालं. आता हे करणारे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी त्याच्याबरोबर ह्याचाही प्रचार केला पाहिजे की आम्ही जरी तुम्हाला 1 आठवड्यात डिझॉल्व करून दिलं तर याचा अर्थ असा होत नाही की आता तुम्ही हजारो पट अजून प्लॅस्टिक वापरा, कारण आता ते डिझॉल्व होऊ शकतं. ही गोष्ट जी आहे ती तुम्हाला गांधी सांगतात. म्हणजे AIचा वापर करून तेव्हा ज्यावेळी प्रश्न सोडवता त्यावेळी मुख्य जी मानसिकता आहे म्हणजे अभेदभ्रांती आहे त्याच्याबद्दल वैज्ञानिकांची पार्श्वभूमी नीट असण्याची गरज आहे. AIच्या क्षेत्रातल्या वैज्ञानिकांची ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ती कशी मिळवायची हा खूप अवघड विषय आहे, परंतु ते आपल्यासमोरचं एक आव्हान आहे. असं मांडून मी तुमची रजा घेतो. तुम्ही इतका वेळ खूप चिकाटीनी, खूप औदार्यानी, तुम्ही सगळे गांधी मार्गी असल्यामुळे खूपच दयेने माझ्याकडे तुम्ही बघितलं आणि इतका वेळ ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल
कृतज्ञता व्यक्त करतो. तुमचे काही प्रश्न असतील तर त्याला उत्तर देतो. हे आजचं व्याख्यान सावंत सरांचं दरवेळीच खूप नवीन आपलं माहिती देणारं असतं आणि इंटेलिजन्स वाढवणारा असतो आपला. तर हे व्याख्यान आता आपण रेकॉर्ड केलेलं आहे, सगळेच व्याख्यानं रेकॉर्ड करतो, पण हे आपण वारंवार ऐकण्यासारखं आणि त्याच्यावर चर्चा करण्यासारखं व्याख्यान आहे. सावंत सर, उर्मिला सप्तर्षी सांगायची खूप सुंदर, म्हणजे दिवसभर ऐकण्यासारखं फारच सुरेख हे झालंय. प्रश्न हे ऐकत असताना माझ्या डोक्यात असं आलं, थोडासा ChatGPT मी पण वापरते आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आणि ChatGPT हे वापरून सद्यस्थितीवर आपल्याला काही मिळेल का? कारण एक तर EVMचा प्रश्न आणि दुसरा मोदीला हरवण्याचा, म्हणजे त्यांनी जे लोकशाही नष्ट करण्याचा उद्योग चालवला आहे, तर ते भाजपला नष्ट नको करूया आपण लोकशाहीवादी असल्यामुळे. पण या अशा आत्ताच्या ह्याच्यावर काही आपण एकत्र बसून काही असं काढू शकतो का त्याच्याकडनं? कारण ती संवेदना क्षमता जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला नसेल तर आपण उत्तरं कशी काढणार? समजा आपण ते शिबिर जरी घेतलं आपण म्हटल्याप्रमाणे, तर त्याच्याविषयी थोडंसं म्हणजे इमॅजिनच करावं लागेल आत्ता. ते प्रश्न विचारून त्याला स्पेसिफिक. मी ना हा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने बघेन की म्हणजे आपण गांधींच्या संदर्भामध्ये बोलतोय, त्याच्यामुळे मला आता असं वाटतं आहे की समाजामध्ये व्यापक परिवर्तनाची गरज आहे. इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये आपण किती अडकून पडायचं आणि एक 2-3 निवडणुकांमुळे एकदम आयडिया ऑफ इंडिया किंवा आयडिया ऑफ ह्युमॅनिटी ही अडचणीत येऊ शकते असं मला तर अजिबात वाटत नाही. माझा भारतीय लोकांवर खूपच विश्वास आहे. तुम्ही EVM ठेवा नाही तर नका ठेवू, तुम्ही काहीही करा, पण भारतीय जनतेच्या मनातली जी आयडिया ऑफ इंडिया आहे ती गेल्या 2-250 वर्ष हळूहळू विकसित होत आली आहे आणि ती दृढमूल आहे. वरकरणी काही दिवस त्याच्यामध्ये काही ॲबरेशन्स येऊ शकतात, इतिहासामध्ये असं अनेक ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामुळे माझं असं व्यक्तिगत मत आहे की एखाद्या व्यक्तीचा पराभव करून हा प्रश्न मिटणार नाही, तर त्याच्या मागे जो इझम तयार झालेला आहे तो इतका खोलवर कसा जाणार नाही याची आपल्याला खरं गरज आहे. गांधींचा आणि इलेक्ट्रॉल पॉलिटिक्सला तर विरोधच होता, तुम्हाला मी काय सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे AIचा वापर करून अधिक सहभागी लोकशाही कशी करता येईल इथे आपण गेलं पाहिजे. तुम्हाला EVMवर माहिती करायची असेल तर ती जरूर ChatGPTमध्ये चांगलं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग केलं तर तो तुम्हाला, म्हणजे कसं आहे त्या तंत्रज्ञानाची मजा अशी आहे ना की तुम्हाला EVMच्या बाजूनी आणि EVMच्या विरुद्ध दोन्ही सगळ्या गोष्टी मिळतील. ओके, त्याच्यामुळे तुमचा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खरा उपयोग हा आपण लोकांमध्ये एक प्रकारचा जो गांधी विचार आहे तो जर रुजवला तर मग आपण एक वेगळीच सहभागी लोकशाही तयार करू शकू. त्याची आज लोकांना गरज आहे, कारण एक पार्टी निवडून आली त्याच्या विरुद्ध दुसरी आली तर काही फार फरक पडत नाही रोजच्या ह्याच्यामध्ये, अशी परिस्थिती आहे. आणि अर्थातच तो माझ्या अभ्यासाचाही फार विषय नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही तज्ज्ञतेने बोलणं हे मला कठीण आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की म्हणजे राजकारण म्हणजे इलेक्ट्रोल पॉलिटिक्स याच्याविषयी गांधींचं एक सुंदर वाक्य आहे. म्हणजे ते असं त्यांना विचारलं गेलं होतं की तुमचे एक आध्यात्मिक असं व्यक्तिमत्व असताना तुम्ही या राजकारणाच्या सगळ्या उकिरड्यामध्ये कशासाठी जाता? त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की राजकारण ही माझ्या नैतिकतेची कसोटी बघणारी प्रयोगशाळा आहे, असं गांधींचं विधान आहे. तर त्याच्यामुळे आणि अल्बर्ट टॉयनबीनी गांधी गेल्यानंतर जी श्रद्धांजली वाहिली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की राजकारणाच्या उकिरड्यावर उभा असलेला तो एक देवदूत होता, असं गांधींना त्यांनी वर्णन केलंय. त्याच्यामुळे ना मी खूप कॉलेजला असल्यापासून गांधी विचार वाचत असल्यामुळे मला ना ह्या इलेक्ट्रोल पॉलिटिक्स आणि त्याच्यातल्या लांड्या लबाड्या आणि त्यातलं सगळं हे उभं येतो. खरं सांगतो मी, मला त्याच्यात काही विशेष वाटत नाही. मला म्हणजे कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स मिळून ते आदिवासी लोक आपलं कसं व्यवस्थित विकास करून घेतात त्याच्यात जास्त इंटरेस्ट वाटतो.
आणि ते सगळ्या मोहल्ल्यामध्ये झालं पाहिजे, कारण या प्रातिनिधिक लोकशाहीने आपलं खूप नुकसान केलं आहे. तर ती गोष्ट आपल्याला त्याची मर्यादा पण समोर आणल्या पाहिजे युवांच्या. मला माहिती नाही तुमच्या प्रश्नाला मी उत्तर दिलं की नाही. मला असं म्हणायचं की आता जी इमर्जन्सी निर्माण झाली नाही, त्या माझं त्याच्याबद्दलचं मत असं आहे की ती इमर्जन्सी जी आहे ती आपल्या आळशीपणामुळे निर्माण झाली. आपण गांधी विचार रुजवू शकलो नाही आणि त्याला काही वर्ष पुढची दिली पाहिजेत. आपण सोपा प्रश्न नाही आहे तो. त्यावेळेला आता काल परवा जी गुंडगिरी झाली निखिलवर जो, ते अनैतिक पद्धतीने सगळं वापर करतात सगळ्या गोष्टींचा. तर आपल्या आधी जर त्यांनी हे सगळे तंत्रज्ञान वापरून काही आपल्यावर कडी केली तर त्या दृष्टीने आपण या पाथवेचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. नाही, त्याच्या दुरुपयोगाविषयी मी जे वाचन केलं ना, सुद्धा हा विचार करत असतीलच ना. नाही, मी त्याच्याविषयी जो पॅरेग्राफ माझ्या लेखातला वाचून दाखवला तो एक्झॅक्टली त्याच्यावरच होता. बघा तुम्ही त्यातला प्रत्येक शब्द. लेखी प्रश्नांपैकी पहिला प्रश्न आहे, AI चा वापर आणि शेतकरी समस्या सोडवण्यासाठी आपण काही करू शकतो? म्हणजे त्याचे तर आता खूप नवीन आविष्कार तयार होत आहेत आणि आत्ता जे क्लायमेट चेंजमुळे एक प्रश्न निर्माण झाला की तुमचं भाताचं पीक हे जर 17 दिवसापेक्षा जास्त दिवस पाण्यामध्ये राहिलं तर ते खलास होतं आणि शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होतं. अशा वेळेला AIचा उपयोग करून, जिनॉमिक्सचा उपयोग करून नवीन व्हरायटी शोधण्यामध्ये यश आलं आणि त्याच्यामुळे जे प्रचंड पूर येतात आणि त्याच्यानंतर शेतं भरून राहतात पाण्याने, निचरा होत नाही, तर मग 17 दिवसांच्या पलीकडची मर्यादा सांभाळणारी पिकं ही आता निर्माण झाली आहेत. तसंच हैदराबादचं इक्रिसॅट जे आहे त्यांनी कोरडवाहू भागासाठी सुद्धा आता नवीन व्हरायटीज तयार करायला लागल्या. इतकंच काय, पण AIचा वापर करून एका शास्त्रज्ञ महिलेनी इथिओपियामध्ये येऊ शकणाऱ्या गव्हाच्या जातींची निर्मिती केली. म्हणजे अशा खूप गोष्टी ॲग्रिकल्चरमध्ये होत आहेत. किंवा AIचा वापर करून पॅटर्न रिकग्निशननी आता आपल्याला हवामानाचे जास्त अचूक अंदाज लोकल पातळीवर देता येतील. नुसते ग्लोबल असं नाही की भारतात अशी हवा असं नाही, त्या पंचक्रोशीमध्ये कशा प्रकारचं हवामान असेल, त्याच्याने कुठल्या पेस्ट निर्माण होतील आणि त्याच्यासाठी प्रिव्हेन्शन कसं करायचं याचे पण आता गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. किंवा तुम्ही बायोडायव्हर्सिटीवर आधारलेली जैविक शेती करताना कुठल्या व्हरायटीज एकत्र लावा, म्हणजे एका शेतामध्ये कोरडवाहू भागामध्ये 17-18 व्हरायटीज एकत्र लावणं आणि शत्रुकिडींसाठी मित्रकिडी देणाऱ्या दुसऱ्या म्हणजे जातीची पिकं लावणं हे आता सुरू झालं आहे. अनेक ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यांच्या पत्नी आता ह्याच्यापासून दूर जात आहेत, कारण त्याच्यात आपल्याला पण आत्महत्या करावी लागली. त्या जीवघेण्या शेतीमध्ये आपली पण आत्महत्या अटळ आहे. म्हणून आता त्या संजीवक शेतीकडे, तर त्याच्यामध्ये कुठल्या बायोडायव्हर्सिटीचे पॅटर्न आहेत की ज्यामुळे कुठल्या जाती निवडाव्या, त्यांचं सहअस्तित्व कसं टिकवावं याच्या संबंधी सुद्धा खूप संशोधन आता होतं आहे. त्याच्यामुळे शेतीचं क्षेत्र जे आहे ते AIने खूप मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहे. त्याचे दुरुपयोग जे होत आहेत तेही आपण लक्षात घेऊ की म्हणजे बियाणं निर्माण करून आपली एक बौद्धिक स्वामित्व हक्क निर्माण करायचे आणि शेतकऱ्यांचं शोषण करायचं. त्या बियाणांमध्ये पुन्हा म्हणजे भेसळ असलेलं किंवा फसवं बियाणं निघतं. जे सोयाबीनची केस तुम्हाला 2 वर्षापूर्वीची आठवत असेल की खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं फसवणूक झाली. तर हे सुद्धा काही दुरुपयोग आहेत त्याचे. जिनॉमिक्सचा वापर करून त्याचे दुरुपयोग आहेत. आता जे पूर्वी व्हॅक्सिन तयार व्हायला 8-10 वर्ष लागायची, यावेळी व्हॅक्सिन 8 महिन्यात तयार झालं. याचं कारण जिनोम सिक्वेन्सेसला 10 दिवसात झालं होतं कोरोना व्हायरस आल्या आणि त्या सगळ्या व्हॅक्सिन निर्मात्यांनी IBMचा हायब्रिड क्लाउड वरचंच AI सगळ्यांनी वापरलं. सगळे कॉम्पिटिटर होते पण AI एकच वापरत होते. तर त्याच्यातून तुम्हाला 8 महिन्यामध्ये व्हॅक्सिन मिळालं. त्याच्यामुळे असे बरेच म्हणजे
चांगले उपयोग पण त्याचे आहेतच. कुर्गवेलची सिंग्युलॅरिटी थिअरी, AI प्लस ह्युमन मर्जर याविषयी मार्गदर्शन करावे. ज्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालेल्या आहेत जगामध्ये, पहिली इंडस्ट्रियल रिव्होल्युशन जी झाली ती त्याच्याशी आपण वाफेच्या शक्तीचा ते संबंध जोडतो. पुढच्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशन्समध्ये आपण म्हणजे गॅस, ऑइल, इलेक्ट्रिसिटी यांचा संबंध जोडतो. त्याच्या पुढच्या रिव्होल्युशनमध्ये आपण न्यूक्लिअर एनर्जीचा संबंध जोडतो. आता जी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन 5वी सुरू होते आहे त्यात कुठली एनर्जी आहे, तर ती काय अशी एनर्जीचा वेगळा फॉर्म नाही सापडला. दॅट इज ह्युमन एनर्जी. कळलं की नाही? म्हणजे तुम्ही मानवी बुद्धिमत्ता, मानवी क्षमता, मानवी भावभावना यांचा आविष्कार करा आणि यंत्राबरोबर तुम्ही कोएक्झिस्ट व्हा. म्हणून आता नवीन शब्द आलेत बघा तंत्रज्ञानामध्ये. उदाहरणार्थ को पायलट हा नवीन शब्द आता मुलांच्या तोंडात आलाय. दुसरी गोष्ट काय आली आहे की कोबॉट. पूर्वी रोबॉट म्हणायचे, आता कोबॉट. कोबॉट म्हणजे काय की मानव आणि तो रोबो ह्यांचं कोलॅबरेशन होऊन मग काही कार्य होणार, तसं कोबॉट. त्याच्यामुळे ह्याच्या पुढचा जो काळ आहे तो मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या भागीदारीचा हा काळ आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धिमत्तेचा गुलाम होणार नाही हे पण लक्षात घ्या. पण मानवी बुद्धिमत्ता कृत्रिम बुद्धिमत्तेचा गुलाम होऊ देता कामा नये हे महत्वाचं आहे. ओके, दोन्ही गोष्टी तिथे तुम्हाला गांधी मदत करतात. पण या दोन बुद्धिमत्तांचं सहअस्तित्व पुढे पुढे जात जात आपली जी सेपियन ही जी आयडेंटिटी होमोसेपियन ही बदलत जाऊन आपण एका ट्रान्स ह्युमन आयडेंटिटीकडे चाललो आहोत. आपल्या इथे बसलेल्या लोकांच्या अनेक जणांच्या डोळ्यामध्ये भिंग आहेत, ती आर्टिफिशियल आहेत बघा, ज्यांची कॅटरॅक्टची ऑपरेशन झाली असती. अनेक जणांच्या दातांमध्ये ते इम्प्लांट वगैरे असतील, काहींचे गुडघे बदललेले असतील. ही त्याची अगदी सुरुवातीची रूप आहेत. ह्याच्या पुढे बरेच इंटेलिजंट डिव्हायसेस हे तुमच्या शरीरामध्ये इम्प्लांट होणार आहेत आणि तुमचं एक ट्रान्स ह्युमन एक्झिस्टन्स निर्माण होणार. म्हणून तुमच्या मोबाईल फोनमध्ये जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे तिचं नाव अँड्रॉइड आहे बघा. म्हणजे काय तर ह्युमनॉइड. तर ह्युमनॉइड अशा एका आपल्या अस्तित्वाकडे आपण चाललेलो आहोत. त्याच्यामुळे काही फिलॉसॉफिकल मुद्दे तयार झालेत. तर काय आहे की जी उत्क्रांती घडते आहे तर ही उत्क्रांती आता माणसांनी उत्क्रांतीच्या हातून तिचं नियंत्रण स्वतःकडे घेतलं आहे का, किंवा उत्क्रांतीनी माणूस नावाचा असा एक स्पीशीज निर्माण केला आहे की ज्यांनी पुढे आपलं उत्क्रांतीचं कार्य न्यावं असं उत्क्रांतीला वाटतं. आता हे माहिती नाही आपल्याला, फिलॉसॉफिकल आहे, पण हे चालू आहे आता जगात. आणि त्याच्यामुळे आपण आता जास्त सुसंस्कृत होण्याची गरज आहे, कारण आपल्याला उत्क्रांतीचा अनुभव नाही. आपल्या डोक्यात वेग फार आहे. आपल्याला वेगाचं इतकी गारूड पडलेलं आहे की आपल्याला आपल्या जीवनकाळात गोष्टी घडाव्या असं वाटतं आणि उत्क्रांतीला त्या गोष्टी घडवण्यासाठी तिने लाख लाख वर्ष घेतली आहेत. पण आपल्याला झाली आहे घाई. तर तिथे गांधी आपल्याला द ब्युटी ऑफ स्लोनेस असा गांधींचा एक निबंध आहे, तो जरूर वाचावा. द ब्युटी ऑफ स्लोनेस. तर ते आता आपल्याला समजून घेण्याचं एआयच्या मदतीने आपण स्पीड, हाय स्पीड, ब्रेकनेक स्पीड तिथे चाललो आहे. पण स्लोनेसमध्ये पण काय ब्युटी आहे, ती आपला जो इव्होल्युशनरी रोल आहे त्या दृष्टीने फार महत्वाची आहे. कारण इव्होल्युशनला वेळ द्यावा लागतो आणि आपल्याला झाली आहे घाई. तर तिथे गांधी बरोबर आपल्याला एक कॉन्शियस कीपर सारखे, एका जागल्यासारखे सगळ्या ह्युमॅनिटीच्या समोर उभे राहतात की थोडा हळू. हे पण गांधीच आपल्याला सांगतायत. तुम्ही असं म्हणालात की गांधींच्या विचारांचं कॉर्पस, फोटोचं कॉर्पस वापरून आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून काम करू शकतो. मग आता जे गैरवापर होतोय त्याच्यामध्ये नित्य नूतन असं अमरत्व आणू शकतो. तसं हिटलरच्या बाबतीत होऊ शकतं ना, म्हणजे 100%. तोही म्हणजे जे लोक गैरवापर करत असतील ते हिटलरचाही कॉर्पस वापरत असतील. हो, 100%. त्याच्यात काही वादच नाही. म्हणजे आपण काय करायचं ते आपण बघू, लोक काय करणार आहेत त्यांचं त्यांना करू दे, नाही का.
गांधी विचाराचा जेवढा प्रसार आपल्याला करता येईल तेवढं आपलं कर्तव्य आहे. बाकी लोक करणारच आहे. संघर्ष अटळ आहे शेवटी. आणि गांधी मानला की तुम्हाला संघर्षाचं अटळत्व पहिल्यांदा मान्य करावं त्याच्यामुळे ते राहणारच आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं बॅक डेटा मॅनेजमेंट कसं होतं? बॅक डेटा मॅनेजमेंट ऑफ आर्टिफिशियल बॅक डेटा बिग डेटा बॅक इनपुट डेटा. कोणी विचारला हा प्रश्न? प्रश्न नाही कळला काहीतरी. काय बॅक डेटा मॅनेजमेंट का? इनपुट कुठून येतो आणि सोर्सेस. तेच सांगितलं आता की तुम्ही ज्या वेळेला कॉर्पस तयार करता तिथून इनपुट येतं. आता उदाहरणार्थ तुम्ही जर मध्य भारतामध्ये गेलात तर तिकडे 5 कोटी लोक गोंडी भाषा बोलतात. गोंडी भाषेचं आज मशीन ट्रान्सलेशन होत नाही, मराठीचं होतं. मग ते कसं करता येईल? कारण 5 कोटी लोकांचं मार्केट आम्हाला कॅप्चर करायचं आहे. मग कॉर्पस कसा गोळा होतो, डेटा कसा गोळा होतो? तर गोंडी भाषेतले जे लोक मोबाईल फोनवर बोलत आहेत त्यांना मायक्रोसॉफ्ट हल्ली सांगतं की तुम्ही काही करा आणि तुम्ही गोंडी भाषेतच बोला. मग ते कॉर्पसेस घेऊन तो चावत बसणार आणि मग तो गोंडी भाषा भाषांतरित करू शकेल. गोंडी भाषासुद्धा टिकून राहायला त्याचा मदत होईल. मायक्रोसॉफ्टचं त्याच्यासाठी योगदान असेल. असं दोन्ही आहे. म्हणजे त्याच्यातून त्यांना काही मार्केटही मिळेल, त्याच्यातून ती भाषा पण संरक्षित होऊ शकते. त्याच्यामुळे इनपुट जे येतं ना ते लोकव्यवहारातून येतं, हे लक्षात घ्या. म्हणून गांधींच्या बद्दल जे ग्रंथ आहेत, गांधींच्या बद्दल जे लिहिलं गेलंय, गांधींच्या बद्दलची भाषणं आहेत, गांधींच्यावरच्या टीका आहेत किंवा गांधींनी स्वतःच भरपूर लिहिलंय, या सगळ्या गोष्टी त्याच्यात आपल्याला सहज घालणं शक्य आहे. त्यांनी काही एक कोऑपरेशन केलं तर हे सहज शक्य आहे. त्यात काही अवघड आणि ते आपल्याला असं केंद्रीभूत पद्धतीने करायचं नाही आहे. ते लोक चळवळीच्या रूपात करायचं. जसं विकिपीडिया आहे तसं ते करायचं. म्हणजे लोक निर्णय त्याच्यात टाकत राहतील, सगळ्यांचा सहभाग मिळत राहील. म्हणजे ती एक कसं आहे की गांधी, नेल्सन मंडेला यांच्यासारखे असामान्य लोक आता होणार नाहीत, पण त्यांचे कॉर्पसेस करण्याची जी असामान्य सामूहिक कृती आहे ती सामान्य लोक करू शकतात. असा तो फरक आहे. एक प्रश्न आहे, एआयचं आपण हे सगळं सांगितलंय, पण आपल्याला माहित आहे की अजूनही आपला बहुतांश देश किंवा बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते आणि तिथं नेटवर्किंगचा भयंकर प्रॉब्लेम. कारण मध्यंतरी आपण कोरोनाच्या काळात आपण ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग केला, पण तो म्हणावा त्या प्रमाणात यशस्वी झाला नाही. अनेक ठिकाणी नेटवर्किंग डाऊन होणं, रेंज न मिळणं, असे बरेच प्रॉब्लेम आले. आणि मुळात पुन्हा तेवढं शिक्षण पण नाही, शिक्षणाचा आजचा दर्जा बघितला तर अशा सगळ्या परिस्थितीत एवढ्या मोठ्या लोकसंख्येला आपण एआय तंत्रज्ञान कसं समजून सांगू शकतो का त्यांच्यापर्यंत कसं पोहोचू शकतो? नाही, आता काय आहे की हा थोडासा आजच्या भाषणाच्या व्याप्तीच्या पलीकडचा प्रश्न आहे, पण मी तुला उत्तर देतो थोडक्यात. कसं आहे की म्हणजे आता जर तुम्ही बघितलं की गेल्या 10 वर्षातला प्रसार बघता त्याचा वेग खूप वाढलेला आहे. कळलं की नाही? असं आता खूप भारतात हजारो खेडी अशी आहेत की जिथे इलेक्ट्रिसिटी पोचलेली नाही अजून, तर तुम्ही बँडविड्थची गोष्ट करताय, तिथं अजून दूरची गोष्ट आहे. म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा काही काही अशी गावं आहेत. आता उदाहरणार्थ भेंडी कनारे या गावामध्ये तुम्ही जा, तिथे 91 साली 1 तास फक्त वीज आली होती. 91 साली, तिथून आजपर्यंत वीजच आलेली नाही. तर अशी काही गावं आहेत आणि हे प्रश्न आपल्या भारतात राहणार आहेत. पंडित नेहरूंनी एका ठिकाणी असं म्हणून ठेवलं आहे की इंडिया इज अ लँड ऑफ पॅराडॉक्सेस. व्हाईल वी यूज न्यूक्लिअर एनर्जी, लेडी इन दी व्हिलेज युजेस काउडंग. अशी परिस्थिती भारतात राहते. तर त्याच्यामुळे लोकांच्या रेट्यामुळेच त्यांना ह्या सुविधा मिळू शकतात. त्याच्यामुळे लोकांचा रेटा किती वाढतो ह्याच्यावर ते अवलंबून असतं. म्हणून खरं म्हणजे सहभागी लोकशाही, पंचायत राज या गोष्टी का आवश्यक आहेत? तर ह्याच्यासाठी, कारण हे लोक मागे का राहिले? कारण यांनी यांची पॉवर दुसऱ्या कुठल्या तरी प्रतिनिधींच्या हातात सोपवून टाकली आणि त्यांनी त्यांचं शोषण केलं, त्यांनी त्यांना अविकसित ठेवलं. हेच तर सगळे प्रश्न तिथेच जाऊन मिळतात शेवटी. सर नमस्कार, मी ॲडव्होकेट अनिता देशमुख. पहिल्यांदा तर प्रतिक्रिया देते की माझ्यासारखी सामान्य व्यक्ती म्हणून की गांधी गेल्यानंतर अनेक दशकानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द अस्तित्वात आला असं मला वाटतं. बरोबर आहे. पण आज जे आपण, त्यामुळे खूप कुतूहल होतं की महात्मा गांधीजी आणि AI ही सांगड कशी असेल.
तर मी खूप खूप तुमचे आभारी आहे आम्ही सगळेच की तुम्ही ही संकल्पना खूप छान मांडून दाखवली. त्याचा अतिशय सुंदर आणि प्रत्येक गांधी दर्शनामध्ये आम्हाला गांधीजींचं वेगळं रूप दिसतं, पण AI संदर्भातलं पण गांधीजींचं रूप तुम्ही छान उलगडून दाखवलं. आम्हाला खूप आनंद झाला. आणि दुसरा प्रश्न असा की आपल्या व्याख्यानामध्ये भाव विश्वस्त हा शब्द आला जो माझ्यासाठी आज नवीन होता आणि तो मला खूप भावला. तर त्या ज्या लेडी होत्या त्या भाग्यवान होत्या की त्यांना महात्मा गांधीजींसारखा भाव विश्वस्त मिळाला, पण आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना ते मिळतीलच असं नाही. पण AI भाव विश्वस्त होऊ शकेल का आणि कुठल्या काळामध्ये? छान प्रश्न आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की हा शब्द मी शिवाजी सावंतांच्या युगंधर कादंबरीमध्ये वाचला. तो काही माझा स्वतःचा शब्द नाही. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की रामाचा भावविश्वस्त भरत आहे, लक्ष्मण जरी त्याचा सहप्रवासी असला तरी त्याचा भावविश्वस्त भरत आहे, कृष्ण आणि अर्जुन यांची एकमेकांची सख्य भक्ती आहे, पण कृष्णाचा भावविश्वस्त उद्धव आहे. तर तसं म्हणून मी ती हे वापरली, कारण तिने तसंच त्या पुस्तकात लिहिलंय गांधींविषयी की ती अगदी सर्व पर्सनल गोष्टी त्यांच्याशी बोलत असे आणि तिला खूप मोकळेपणाने बोलता येत असे. इवन गोखल्यांनी सुद्धा लिहिलं आहे की म्हणजे त्यांच्या मनावरचा सगळा ताण गांधींना भेटलं की उतरत असे, असं गोखल्यांनी पण लिहून ठेवलंय. त्याच्यामुळे गोखल्यांचे बहुतेक गांधी हेच भावविश्वस्त असावेत. पण तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप छान आहे. तर पहिली गोष्ट AI तसं काही भावविश्वस्त होऊ शकणार नाही. याचं कारण असं आहे की कूट ग्योडेल नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी 2 थिअरम्स मॅथमॅटिक्समधली लिहिली आहेत. त्याला इनकम्प्लीटनेस थिअरम असं अपूर्णतेचे सिद्धांत. ते 2 अपूर्णतेचे सिद्धांत म्हणजे प्राज्ञपाठ शाळेचे जोशी सर बसले तिथे, तर त्यांना या क्षेत्रात त्यांची खूप प्रगती आहे. पण अपूर्णत्वाचे 2 सिद्धांत आहेत ते, आणि रिचर्ड फाइनमननी क्वांटम मेकॅनिक्सचा वापर करून ह्युमन कॉन्शियसनेसवर जो रिसर्च केला, ह्या 2चा मेळ घालून रॉजर पेनरोज या फिजिसिस्टनी असं सिद्ध केलं की ह्युमन माइंड इज नॉट कम्प्युटेबल. म्हणजे ह्युमन माइंड कॅनॉट बी अंडरस्टूड. मानवी मनाचा अभ्यास कुठल्याही उपकरणांच्या साह्याने करता येणार नाही. तर मानवी मन जाणून घ्यायचं असेल तर दुसरं मानवी मनच हवं. आणि म्हणून मानवी मनाचा भावविश्वस्त हे मानवी मनच असू शकतं, AI असू शकत नाही. कारण AI म्हणजे ह्युमन माइंड इज नॉट कम्प्युटेबल असा प्रॉब्लेम आहे. जर ते कम्प्युटेबल असतं तर हा झाला असता, पण ते कम्प्युटेबल नाही याचं मॅथमॅटिकल प्रूफ आहे. म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स एथिक्स म्हणून एक भाग आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स एथिक्स आणि गांधी विचार अशी सांगड आपण कशी घालू शकतो? तेच मी मगाशी मांडलं. खरं म्हणजे की सत्याग्रही AI याचा आग्रह धरणं हेच आवश्यक आहे. त्याच्यातूनच त्याच्या नियमनाचा विचार येतो. कारण नाही तर मग न्यूक्लिअर एनर्जी आणि न्यूक्लिअर वेपन्स तुमच्याकडे आहेत म्हणून आतापर्यंत अनर्थ झाला असता जगामध्ये. का नाही झाला? हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब पडले. काही अणुबॉम्ब पॅसिफिक महासागरात हरवलेले पण आहेत बरं का, अजून सापडलेले नाही आहेत. आणि जगामध्ये एवढं स्टॉक पायलिंग आहे न्यूक्लिअर वेपन्सचं की ही पृथ्वी अनेक वेळा भस्मसात करता येईल, परंतु अजून का नाही फुटले? याचं कारण गांधींच्या प्रेरणेने जो शांततेचा विचार आला, जो युनोमध्ये मुरला, जो जगामध्ये पसरला, त्याच्यातून नियमनाच्या व्यवस्था ह्या फ्रेमवर्क, रेग्युलेटरी फ्रेमवर्क उभी राहिली. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी कमिशन हे त्याचंच एक स्वरूप आहे. अशा संस्था ह्या AIच्या बाबतीत संघर्ष करूनच निर्माण होणार आहेत. तोपर्यंत भांडवलशाही ही AIची निर्मिती आपल्या नफ्यासाठी करत राहील. हळूहळू समाज जागा होतो, मग भांडवलशाहीवर नियंत्रण येतं
मग रेग्युलेशन असं ते होत राहतं. म्हणजे आता सेबीचा जो रोल आहे स्टॉक मार्केटमधला, तर रेग्युलेटरी तशाच व्यवस्थांची निर्मिती करावी लागेल. शेवटचे प्रश्न घेऊयात आपण. माझं नाव ज्ञानेश्वर ठुबे. प्रश्नही आत्ताच तयार झाला. एक प्रश्न विचारायचा होता, मी असं ठरवलं होतं. तुमच्याकडे ह्युमन माइंड असल्यामुळे तसंच होतं, त्याला स्पॉन्टॅनिटी असते. हो, एआयला स्पॉन्टॅनिटी नाही आहे, त्याला आधी कॉर्पस लागतो अख्खा. राईट. मी काल नेटफ्लिक्सवर अलेक्झांडरची वेब सिरीज बघत होतो. अगदी जाणीवपूर्वक मी ते बघतोय. नंतर गांधी, मी लहानपणापासून मी गांधीजींच्या सोबत आहे. मी गांधी 12 साली वाचला त्यांच्या नजरेतून, म्हणजे त्यांच्या पुस्तकातून. आणि तुम्हालाही मी ओळखतो MKCLचे सर्वेसर्वा म्हणून. आणि तुम्ही तिघही माझ्या मनावर परिणाम करत असता. आणि तुमच्या तिघांच्याही इनपुट्स घेऊन मी काही जीवनात जगत असतो. तर हा कोणता इंटेलिजन्स आहे? हा तुझा इंटेलिजन्स. याला संश्लेषणात्मक क्षमता असं म्हणतात, म्हणजे सिंथेसिस. 3 ॲपरंटली अनकनेक्टेड गोष्टी एकत्र आणून तुम्ही त्याचं संश्लेषण करू शकता. जसं मानवी मन विश्लेषण करू शकतं, तसं ते संश्लेषण पण करू शकतं. तेच पुढे सर्जनशीलतेमध्ये रूपांतरित होतं. तर ही क्षमता तुमच्यामध्ये असावी. बाकी काय, म्हणजे आता तीच गोष्ट आहे ना, म्हणजे सर्जनशीलतेची ती पहिली पायरी आहे. शेवटचा प्रश्न. नमस्कार. मला हा बोला. हा प्रश्न आला की तुमचा प्रश्न? मला काही प्रश्न नाही आहे, पण माझ्या ताईने मागाशी जो मुद्दा उपस्थित केला भावविश्वस्त, तर मला त्यांना असं सांगायचं की सॉरी, पण तुमच्या समोरच एक भावविश्वस्त बसलेले आहेत, ज्यांना आम्ही भावविश्वस्त म्हणून बघतो, मानतो, अनेक गोष्टी आम्ही त्यांना सांगतो, ते म्हणजे कुमार सप्तर्षी. दुसरी गोष्ट अशी की आजच्या या गोष्टीच्या उकलीतून अनेक गोष्टी तुम्ही सांगितल्या, त्या बालविद्यार्थ्यांना सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत, तसंच कॉलेजेसला सुद्धा महत्त्वाच्या आहेत. यासाठी मी या ठिकाणी विनंती करतो की संदीप सरांनी जर सांगितलं की आता या गोष्टी, म्हणजे यांचं जे लेक्चर झालं ते सगळं रेकॉर्ड आपण करतोय, पण त्याचप्रमाणे जर हार्ड कॉपी मिळाली तर आम्हाला त्या विद्यार्थ्यांना द्यायला बरी होईल. धन्यवाद. चांगली कल्पना आहे. मी जो माझा हा जो पुरोगामी जनगर्जनेमध्ये लेख लिहिला आहे, तो मी तुम्हाला संदीपच्याकडे सॉफ्ट कॉपी पाठवीन. तर तो जर तुमची सहनशीलता शिल्लक राहिली तर तुम्ही पूर्ण वाचू शकाल. तो 7000 शब्दांचा आहे. आणि मला म्हणजे आमचे अभिजित वैद्यांच्या पत्नी मला म्हणाल्या की तुम्ही 3500 शब्दात लिहा. तर मी 7000 शब्द लिहिले. त्यांना म्हटलं याचे 3500 तुम्ही करून घ्या, कारण मी आजारी पडलो होतो त्यावेळी. सर त्यांनी वाचला आणि त्या म्हणाल्या की मला एकही शब्द कमी करायचा. मी तसं छापते म्हणाले. म्हणजे तो आहे ते तुमची सहनशीलता किती आहे, तर चिकाटी किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जरूर वाचा. नाही, तो छापलेला लेख तर आहेच, पण त्याच्या आधी तुम्ही जी काही उदाहरणं दिलीत ती विद्यार्थ्यांसाठी फार, म्हणजे आजकाल विद्यार्थी काय म्हणतो, त्याला जर सांगितलं ना अभ्यास कर किंवा काहीतरी हे कर, तो काय जरूर नाही, गुगल काढलं की लगेच उत्तर मिळतं. आता ChatGPT. पण तुम्ही त्याचं जे सांगितलंय कारण सउदाहरण ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून आम्हाला हार्ड कॉपीची विनंती करावी लागली आणि ती मिळेल असं संदीप सरांनी सांगितलं. त्याच्यातलं सुद्धा मुलांच्या अभ्यासाविषयी सुद्धा म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ChatGPTनी त्यांना माहिती मिळेल, ज्ञान मिळणार नाही. आणि ChatGPT समोर गांधींनी आव्हान काय निर्माण केलं की ज्ञान मिळवण्याचं माध्यम काय, हा गांधींचा एक सेमिनल प्रश्न आहे की ज्ञानार्जनाचं माध्यम काय. म्हणजे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन वगैरे इतक्या याच्यावर तर गांधींचे विचार आहेतच. त्याच्यात गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यातला फार सुंदर पत्रव्यवहार पण आहे, त्याच्यात मी आता जात नाही. पण गांधींनी जो प्रश्न उपस्थित केला फिनिक्स आश्रमामध्ये, तो की ज्ञानार्जनाचं माध्यम काय. आणि ह्याविषयी त्यांनी जे प्रयोग केले त्याच्यातून ते अशा निष्कर्षाप्रत आले की सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आणि उत्पादक काम हेच ज्ञान मिळवण्याचं एकमेव माध्यम आहे. आणि त्याच्यातून त्यांच्या नई तालीमचा जन्म झाला. आणि त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना आजच्या कळलं पाहिजे की आपण सामाजिकदृष्ट्या उत्पादक आणि उपयुक्त कामामध्ये गुंतल्याशिवाय आपल्याला माहिती खूप मिळत राहील, कारण माहितीचा आता तर बाजार झाला म्हणजे की त्याला काही अर्थ महापूर आलाय, तर त्याचा काही उपयोग होत नाही जीवनात.
तर तुम्हाला ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्ही सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आणि उत्पादक कामामध्ये स्वतःला गुंतवा. त्याच्यातून कामातून ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानप्राप्तीतून अधिक फलदायी काम, अशी ती अपवर्ड स्पायरल ज्ञानाची बिल्ड होत जाते. म्हणजे गांधींनी त्याच्याबद्दलही काय स्पष्टता दिली आहे की तुम्ही ज्यावेळेस उत्पादक कामातून ज्ञान मिळवता तर ते कशासाठी मिळवता, तर ते काम अधिक फलदायी करण्यासाठी मिळवतं, होलसम वर्क. ज्ञानासाठी ज्ञान मिळत नाही. गांधी ज्ञानाच्या कन्झ्युमेरिझमला विरोध करतात, कळलं की नाही. ज्ञानातून काय करायचं आहे तर अधिक फलदायी काम करायचं आहे, अधिक लोकोपयोगी काम करायचं आहे, सामाजिकदृष्ट्या उपयुक्त काम करायचं आहे, ह्याच्यासाठी तुम्ही ज्ञान मिळवता. आणि मग आत्ताच्या ChatGPTचा संबंध कुठे येतो, तर तुम्ही कामातून ज्ञानप्राप्ती केली पण ते जे ज्ञान निर्माण होतं ते टॅसिट नॉलेज असतं, अव्यक्त असतं. तुम्ही त्याच्यातून प्रेडिक्टेबिलिटी नसते, रिप्रोड्युसिबिलिटी नसते. मग तुम्ही ते ज्ञान वापरून तुम्ही ते टॅसिट ज्ञान घेतलं, मग तुम्ही ग्रंथांकडे जा, ChatGPTकडे जा, त्याच्यातून तुम्ही सैद्धांतिक ज्ञान घ्या आणि मग तुमचं जे टॅसिट नॉलेज आणि एक्सप्लिसिट थिओरिटिकल नॉलेज हे वापरून तुम्ही अधिक चांगलं सामाजिक उपयुक्त काम करा. ही ती दिशा गांधी निर्माण करतात. म्हणजे गांधी आणि ChatGPT यांची ही जी पार्टनरशिप आहे ती मुलांना नीट आता समजली पाहिजे. आणि ChatGPTच्या आतमध्ये तुम्हाला फार काही सामाजिकदृष्ट्या उपयुक्त वगैरे काम करता येत नाही. उत्पादक काम तुम्हाला समाजाच्या प्रत्यक्ष स्वदेशामध्येच करावं लागतं. असं तुम्ही खूप वेळा सांगताय. धन्यवाद सर. कदाचित माझा प्रश्न लास्ट असेल, महत्त्वाचा आहे आणि ज्वलंत आहे. फार सुंदर तुम्ही मार्गदर्शन केलं सर. सहनशीलता हे तर महामंत्र आपल्या गांधीजींनीच आपल्याला दिलेला आहे आणि त्या महामंत्रामुळं तर म्हणजे जागृत झालो आम्ही. नंतर तोच महामंत्र स्वीकारला की ह्याच्याशिवाय दुसरं काही नाही, सहनशीलता हीच आपण बाळगली पाहिजेत. हा मंत्र स्वीकारल्याच्या नंतर दुसरा प्रश्न निर्माण झाला, भांडवलशाही. मग ते अन्याय होत गेले. म्हणजे अन्याय होत गेल्याच्या नंतर महापुरुषांचे जे काय आपले विचार आहेत, म्हणजे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, हे सगळे महापुरुष आणि प्लस आता संभाजी महाराज, त्यांचं तर खूपच जीवन म्हणजे संघर्षमय गेलं. तर तो विचार घेऊन वगैरे आजपर्यंत आलो आम्ही इथपर्यंत. पण आता जे काही महाचोर आहेत डिपार्टमेंट, तर ह्यांचं आपल्याला काय करायचं, ह्या भांडवलशाहीचं काय करायचं का, त्यांना पण आपल्या मार्फत आपण या गांधीगिरीने शिबिरात वगैरे आणायचंय का त्यांना उचलून तिथून. कारण हा सिंगम टाईप ह्यांनी जी एंट्री केली त्याकडे जाणार मी ॲज अ प्रेस रिपोर्टर म्हणून इंटरव्ह्यूसाठी. आयुक्तांनी म्हणे एवढ्या गुंडांना त्यांची परेड घेतली वगैरे वगैरे, असे खूप सिंगम आले खूप गेले. त्यांना डायरेक्ट छत्तीसगड वगैरे गडचिरोलीच दाखवतात. तर मला एक वाटतं, मी काल पण एका ठिकाणी कार्यक्रमला सुंदर अशा आपल्याच विचाराच्या कार्यक्रममध्ये होते, तर मला एकच वाटतं ह्या विचाराचे सगळे वेगवेगळे जे कार्यक्रम होत आहेत, तर त्या मॅडमला म्हणलं, मॅडम सगळे काय एकत्र येत नाहीयेत. तर मॅडम म्हणले प्रत्येकाला वाटतं की माझाच विचार पोहोचावा. तर मला त्यापेक्षा आपण असं करूया ना, सगळ्यांनी एका छत्राखाली येऊन आणि सगळ्यांनी एक जर दबावगट जर निर्माण केला तर, की त्या दबाव गटाला पण असं एक चांगलं नाव द्या की ते नाव ऐकूनच ते थरथरले पाहिजेत. काही उपयोग नाही हो सर माझं आयुष्य शून्य झालं. पत्रकार आहे, महिला पत्रकार, महाराष्ट्र महिला ब्रिगेडचे अध्यक्ष आहे, समाजप्रेरक आहे, मेंदू हृदय ऑपरेशन फ्री करू शासनामार्फत करून देते. कुठलंही शासन असलं तरी त्यांच्या डोक्यापासून मी फायली सगळं हे करून देते. आणि खूप काही मी आत्तापर्यंत 550 मेंदू ऑपरेशनं, 100-150 हृदय ऑपरेशनं फ्री करून दिले. मी सगळं काय केलं म्हणजे यमालाच घाबरत नाही. हम तो कफन बांध के चले हे सगळं आहे. गुरव वासून पुन्हा रिमॅरेज करावं लागलं तर त्यावेळेला जय भीमशी केलं, पण काही उपयोग झाला नाही. जय भीमशी करून सुद्धा त्यांनाच मारलं त्यांच्याच मुलांनी प्रॉपर्टीसाठी. पुढचा कार्यक्रम आहे, तुम्ही विषय तोच आहे, मेनच आहे की ह्या लोकांचं काय करायचं. फक्त भाषणबाजी करून उपयोग नाहीये सर. परिवर्तन काय प्रॅक्टिकल, एवढाच माझा प्रश्न आहे. धन्यवाद. आजच्या या पहिल्या सत्रामध्ये आपण सर्वजण जे ऐकत होतात, मी सुद्धा ऐकत होतो आणि आपल्या सर्वांच्या मेंदूमध्ये लाईट लागल्याचं दिसत होतं. आणि हे सर्व जे केलं, विवेक सावंत सरांचं प्रत्येक सत्र असंच उद्बोधन घडवणारं असतं. म्हणजे आपल्याला समृद्ध झाल्यासारखं वाटतं, श्रीमंत झाल्यासारखं वाटतं. आणि ही भावना दिल्याबद्दल, हे नवीन विचार आपल्याला दिल्याबद्दल, नव्या दृष्टीने गांधींकडे बघण्याची दृष्टी दिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी सावंत सरांचं खूप खूप आभार मानतो. आणि बरेच लेखी प्रश्न बाकी आहेत, त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की पुढची त्यांची अपॉइंटमेंट त्यांनी द्यावी, म्हणजे पुढच्या गांधी दर्शन शिबिरामध्ये सुद्धा त्यांचं एक सत्र फक्त प्रश्नोत्तरांचं आपण घेऊ शकू. मी या ठिकाणी पहिलं सत्र संपलं असं जाहीर करतो.